रोलिंग नमस्कार. हाय. बरेच दिवसांनी आपली भेट झालेली आहे. एक वेगळा फॉर्म ऑफ एंटरटेनमेंट घेऊन येतोय. माझे असे काही मित्र आहेत आणि असे काही लोक आहेत जी माझ्या सॉर्ट ऑफ ओळखीत आहेत. आय वॉज व्हेरी क्युरियस की हाऊ डिड दे एंड अप इन सच अ ग्रेट करिअर पाथ और सच अ डिफरंट आउट ऑफ द बॉक्स करिअर पाथ. त्यांना अशा आयुष्याचे कुठल्या वळण और कुठल्या डिसिजन्सनी त्यांना ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या करिअर्समध्ये पुश घेता आला, हे जाणून घ्यायला रादर दॅन अन इंटरव्ह्यू सिरीज आय वॉज थिंकिंग की आपण असं पॉडकास्ट सारखं काहीतरी करावं, म्हणजे गप्पा. माझं असं थिंकिंग आहे की ह्या पॉडकास्टला नाव द्यावं वायफळ गप्पा. सो वेलकम टू वायफळ गप्पा विथ ओंकार. आजचा आपला गेस्ट आहे राहुल. राहुल बुलबुले इज, किंवा रादर मी त्याचा आधी खूप चांगला फॅन होतो, त्यानंतर मित्रही झालो आणि आय एम ऑनर्ड टू असं नो हिम क्वाईट वेल. Very experienced in mountaineering, very experienced in history, very experienced in trekking, great graphic designer, extremely good photographer, and my friend, welcome Rahul. Hi. Bulbule. Hello. So Rahul, काय बोलायचं? हा, आज तो विषय तोच आहे की नेमकं काय बोलायचं. राहुलनी सध्या नवीन भारी आयपॅड घेतलाय, दाखवा एकदा. नवीन आयपॅड घेतलंय त्यामुळे सुरुवात काय करायची, माझा शॉप चालू, मी उगाच असं बघणार आहे. ओ येस, हा हे बोलायचं आपल्याला. सो आय थिंक मध्ये आम्ही एका शूटला चाललेलो. इट वॉज इन पाचगणी आणि तिथे वी हॅड अ ग्रेट कॉन्व्हर्सेशन जे सुरू झालेलं विथ हिस्ट्री ऑफ शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज. सो अगेन अ पब्लिक सर्व्हिस नोटीस. मी खूप वेळा चुकणार आहे आणि मी खूप चुका करणार आहे ह्या बाबतीत, वेअर मी खूप लोकांची प्रॉपरली नावं घेणार नाही, आणि ती माझी चूक आहे. आय एम सॉरी, आय एम स्टील लर्निंग. कुठे चूक झाली तर प्लीज माफ करा. शिवाजी महाराजांबद्दल, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आपण डिस्कशन करत होतो की शाळेत मला चौथीत इतिहास होता शिवाजी महाराजांचा, आणि त्यात राईट फ्रॉम शिवाजी महाराजांचे वडील जिजाबाईंनी, शहाजीराजे जिजाबाईंनी त्यांना कसं हे केलं, ग्रो केलं आणि व्हॅल्यू शिकवल्या. त्यानंतर शिवनेरी, त्यानंतर तोरणा, त्यानंतर फर्स्ट फोर्ट. सो कॅन वी गो ओव्हर अ व्हेरी एकदम असं ब्रीफ फास्ट फॉरवर्ड व्हर्जन ऑफकोर्स हे खूप अवघड आहे फास्ट फॉरवर्ड व्हर्जन करायला, ऑफ शिवाजी महाराजांनी लाईक त्यांच्या कॉन्क्वेस्ट. बिकॉज मला आज फोकस करायचं आहे पोस्ट शिवाजी महाराज हिस्ट्री, बिकॉज आतापर्यंत शाळेमध्ये जे काय शिकलो इज व्हेरी नॉन शिवाजी महाराज हिस्ट्री, सॉरी फक्त शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांनंतर काय झालं, सो अ व्हेरी फास्ट मे बी व्हर्जन ऑफ शिवाजी महाराज आणि त्यांचं वर्क. सगळ्यात स्टार्टिंग सुरुवातच इथनं होते की शिवाजी महाराज इज नॉट द ओनली चाइल्ड. ओके, हे फार कमी लोकांना माहिती आहे. आय थिंक हे टेक्स्टबुकमध्ये होतं, बट ही इज नॉट द ओनली वन चाइल्ड. जिजाबाईंना 2 मुलं होती. मोठ्या मुलाचं नाव संभाजीराजे, लहान मुलाचं नाव शिवाजी. ओके, द सेकंड चाइल्ड. आणि बँगलोर साईडला शहाजीराजांचं अजून एक लग्न झालं होतं, तिथून आले होते व्यंकोजीराजे. आता त्यामुळं शिवाजी महाराजांनी त्यांच्या मुलाचं नाव संभाजी ठेवलं. ओके, टू रिस्पेक्ट एल्डर ब्रदर. हां, त्यांचं खून केला ॲक्च्युली अफजल खानाने. सो इट वॉज दॅट मच खूप जास्त फोकसिंग की अफजल खान वध हा इतका जास्त मनापासून केलेली गोष्ट असू शकते ती. ॲक्च्युली इट वॉज प्रॉपर रिव्हेंज की अफजल खानाने दगाफटका केला आणि त्यामध्ये संभाजी महाराजांचा खून केला. बिकॉज त्याला कॉन्कर करायचं होतं दख्खन, म्हणजे शहाजीराजांवर मक्तेदारी करायची होती त्यासाठी. सो जिजाबाईंच्या मनात एक सहल होती की माझ्या मुलाला मारलं ह्याने, सो त्याला मारायचं. त्यामुळे त्याचं जे अफजल खानाला, मला फार कमी लोकांना माहिती आहे, ते फक्त अफजल खान वध माहिती आहे, पण अफजल खानाचं मुंडकं हे बालेकिल्लाचा महादरवाजा आपण गेलो आहे राजगडावर, तिथं त्याच्या पहिल्या पायरीमध्ये पुरलेलं आहे. अफजल खानाचं मुंडकं कापून आणलं आणि ते तिथं पुरलं. सो मला आतापर्यंत जी स्टोरी माहिती आहे इज शिवाजी महाराजांनी शपथ घेतली ॲट रायरेश्वर आणि सेईंग की वी विल हॅव ॲब्सोल्यूट फ्रीडम, स्वराज्य हे असायलाच पाहिजे. अफजल खान स्टोरी, लेट स्टार्ट फ्रॉम द बिगिनिंग, की कधी अफजल खानाचं इंट्रोडक्शन झालं, कधी हा खून झाला, आणि लेट्स गो देअर.
नाही, अफजल खान हिस्ट्री इज व्हेरी लॉंग टाईम. म्हणजे विजापूर दरबारात असो किंवा आदिलशाचा असो, त्या काळात कसं असायचं रे, इट्स नॉट लाईक की आज जसं IT कंपनीमध्ये एखादा माणूस काम करतो, इथं आहे, इथं स्केल चांगला मिळतं, दुसरीकडनं ऑफर आली, आय विल गो देअर, आय एम नॉट डेडिकेटेड टू दिस कंपनी. ओके, सो दीज आर लाईक IT कंपनीज. आदिलशाह, कुतुबशाह, दीज आर बिग कॉर्पोरेशन्स. आणि त्यात हे काम करणारे हे मोठे मोठे जायंट्स, दीज काइंड ऑफ मॅनेजर्स, हे लोक सांभाळायचे, ह्यांच्या अंडर लोक होती. दे कॅन इन्फ्लुएन्स पीपल व्हेरी वेल. ओके, कारण तुझं ऐकणं म्हणजे तुझ्यात तेवढी ताकद पाहिजे की लोक तुझं ऐकतील, तू बोललेलं काय 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 नाही ते. सो अफजल खान तसा होता. ऑब्विसली प्रत्येकाला एक वर्चस्व म्हणू शकतो की मी किती भारी आहे हे सांगायचं असतं, त्यामुळे तो अटॅकिंग राहतो. आणि ही वॉज व्हेरी क्रुअल ॲट दॅट टाइम. धर्मयुद्ध नव्हतं हे, पण आजही एखाद्याची नस पकडायची असेल किंवा एखाद्याला राग आणायचा असेल तर त्याच्या धर्माबद्दल त्याला काहीतरी बोललं की तो लगेच पेटतो. आजही म्हणजे असं नाहीये ते हे त्या काळातलं धर्मयुद्ध होतं की मुसलमान वेगळे लढत होते आणि हिंदू वेगळे लढत होते किंवा मराठा वेगळे लढत. इट्स नॉट लाईक दॅट. कारण जात ही त्यावेळेस इतकी जास्त व्हॅल्युएबल गोष्ट नव्हती. काम, मनी इज द मोस्ट व्हॅल्यू थिंग त्यावेळेस. सो मुसलमानांच्या इथं मराठी पण काम करायचे, मराठ्यांच्या दरबारात मुसलमान लोक पण होते. म्हणजे डू यू थिंक इज इट अ फॅक्ट की शिवाजी महाराजांच्या दरबारातही मुसलमान लोक काम करायचे? वाय नॉट? ओके, वाय नॉट? ओके. जर रायगडवर गेला तर मदारी मेहतर म्हणून त्यांचा एक प्रॉपर सगळ्यात तू म्हणतो ना आता PA म्हणू शकतो किंवा एकदम एक काम करणारा तुझ्याकडे असतो तुझ्या घरात. मोठं जर बिग फॅमिली असेल तर त्यांचा एक माणूस असतो खूप जवळचा. सेक्रेटरी पण नाही म्हणू शकणार, खूप त्यांचा एकदम सेकंड हँड, राईट हँड, एकदम राईट हँड पर्सन. सेक्रेटरी इज डिफरंट थिंग, तो कॉर्पोरेट वगैरे बसतो. पब्लिक पर्सनल गोष्टी की माझे कपडे आण, माझं हे कर, तुझा एकदम खास माणूस तो तसा होता मदारी मेहतर म्हणायचा. ही वॉज मुस्लिम. त्याच्यासाठी मस्जिद मोर्चा म्हणून एक जागा आहे रायगडवर, राजधानी, तिथं मस्जिद बांधली महाराजांनी. सो इट्स नॉट, मला तरी वाटतं तर धर्मयुद्ध नव्हतं. दिस इज प्रॉपर स्ट्रॅटेजिक वॉर. कॉन्कर करणं, आयुष्य सोपं करणं लोकांचं की मी जिंकलं आता मी ते बघणार आहे. सो व्हॉट वॉज द मेन प्रॉब्लेम? म्हणजे आय अंडरस्टँड लाईक लेट्स से मला स्वराज्य हवं आहे, इज अ व्हेरी बोल्ड स्टेटमेंट आणि ही असायला पाहिजे, बट व्हॉट वर द अॅट्रॉसिटीज दॅट पब्लिकला इश्यूज काय होते? तर त्या काळात आता स्वराज्य निर्माण करण्याची गरज का लागली बेसिकली? कारण आदिलशाह, दिल्ली वॉज द मेन, काय म्हणू शकतो त्याला आपण, भारताचं कॅपिटल, हिंदुस्थानाचं कॅपिटल. आणि हिंदुस्थान वॉज अ बिग थिंग त्यावेळेस. लाईक की पाकिस्तान अटकपर्यंत तिथपासून हिंदुस्थान होता खूप मोठा. जर तू बघितलं की नंतरचे काही आहेत मॅप्स आहेत, प्रॉपर मराठा कुठपर्यंत गेलेले आहेत, जिंकून आणलेले. सो दिल्ली ज्याला आपण म्हणतो, दॅट वॉज द कॅपिटल मेन. मुघल तिकडनं आले, त्यांनी तिकडे कॅपिटल केली. ह्याच्या खाली काय पाणी होतं, आपण खाली दख्खन, रामायणात पण उल्लेख इकडचा दंडकारण्य, इथं कोण येत नाही जास्त. ह्याच्या पुढं साऊथला खाली दख्खन आहे बेसिकली, त्यामुळे हिला दख्खन म्हणतात. दिल्लीवाले हिला दख्खन काय म्हणतात? दक्षिणेत आहे, आपण त्याला उत्तर म्हणतो, उत्तरेकडनं आले तर हे दक्षिण म्हणजे दख्खन, त्याचा अपभ्रंश होतो. त्यामुळे सह्याद्री रिजन किंवा आपला रिजन हा दख्खन आहे. त्यामुळे डेक्कन प्लॅटो. ब्रिटिशांना ते बोलता येत नव्हतं, त्यामुळे मग त्यांनी त्याचं हे केलं. त्यामुळे आजही शिवाजी महाराजांना दख्खनीचा राजा, त्यामुळे त्याला म्हणतात की दख्खनचा राजा, अख्ख्या दख्खनचा राजा म्हणजे शिवाजी महाराज. तर तसं होतं. दिल्ली वॉज द मेन थिंग, आणि ते तिकडनं रूल करायचे ऑब्विसली मुस्लिम. सो त्यांना तिथं काही किती होते, तिथे एक छोटंसं असायचं की मुस्लिम आहेत तर हे ते. त्यावेळेस आपले काय तीर्थक्षेत्र वगैरे वगैरे सगळे उत्तर साईडला आजही आपल्या हिमालयात आहेत. तर आणि मुघल हे दे आर नॉट, काय त्याला म्हणतात, हे जमिनीचे पुत्र नव्हते, इथं जन्माला आले नव्हते, ते बाहेरनं आले होते. दे केम हिअर टू रूल, टू कॉन्कर, टू लुटायला वगैरे वगैरे. तर खूप व्हायचं, मग बलात्कार कर, गावच्या गावावर लूट, हे सारखं व्हायचं, अटॅक व्हायचे सारखे. हे नको व्हायला म्हणून इथं कोणीतरी कंट्रोल केला पाहिजे. सो आय विल बी द किंग असं नव्हतं. शिवाजी महाराजांच्या काळात वर कर बीर लाटले जायचे, मुघलांच्या काळात पण कर होते. शिवाजी महाराजांचं कर टॅक्स, यू नीड टू पे टॅक्स. शिवाजी महाराजांच्या काळात 2 पट 3 पट टॅक्स होते मुघलांपेक्षा, बट सॅटिस्फॅक्शन लेवल खूप जास्त. आपण आजही म्हणतो ना की पैसे घे, 4 पैसे जास्त घे, पण
शांत झोकू दे I agree. एकदम. दॅट इज. तर शिवाजी महाराज इथला माणूस आहे, त्यांना माहिती आहे ना की आपले लोक आहेत, त्यांना त्रास नाही द्यायचा. सी एखादी मोठं फाउंडेशन सुरू करायचं किंवा एखादं कॉर्पोरेट वर्ल्ड सुरू करायचं, यू नीड मनी, यू नीड डॅम मनी. सो ते कसं येणार, तर त्या जनतेकडनं येणार. ट्रू. आणि एवढं देऊन पण तू करतोय पण तुला आउटपुट पण शिवाजी महाराज तेवढंच देतात ना, तुला रक्षण करतायत, तुमचं तेवढं फ्रेंडली वातावरण राहत आहे. मेन ते पाहिजे ना, आपल्याला जागायचं असतं. म्हणजे इफ आय हॅव टू समराइज दिस, लेट से मी ॲज अन अस्टाउंडिंग मे बी बिझनेसमॅन, मला जर मला जे हवंय ते करायचंय, तर मला एक्सटर्नल फॅक्टर्सनी अफेक्ट नको करायला, मला माझी पूर्ण फ्रीडम पाहिजे, विच क्वाईट लिटरली ट्रान्सलेट टू स्वराज्य. हा, स्वराज्य की स्वराज्य, त्याच्या नावातच लिहिलंय स्वराज्य, माझं राज्य. ओके, आय एम द किंग बेसिकली. ओके. सो शिवाजी महाराजांनी ही वेंट टू द कॉन्सेप्ट ऑफ स्वराज्य आणि ही वावड की नाही, बास, दिल्लीचा राज बास. बस आता जे आहे ते त्यांची जी राजमुद्रा आहे, म्हणजे फोकस किती असावं एखाद्या माणसाने. आज बघतो तू की फोटोग्राफर्स केम किंवा नवीन कंपनी आली तर त्यांचे लेवलपर्यंत ते दरवेळेस लोगोच चेंज करतात. नॉट अ स्मॉल गाय फोटोग्राफर म्हणून नाही, पण बिग कंपनी सुद्धा. ॲडिडासचं पण एक लोगो चेंजिंगचे हे आहे, बट नॉट शिवाजी महाराज. सी राजमुद्रा इज लोगो. येस, तो लोगो आहे त्यांचा स्वराज्याचा, दॅट इज लोगो. नाही, दिस इज नॉट शिवमुद्रेचं नाव, राजमुद्रेचं नाव. तर ती राजमुद्रा त्यांनी 13व्या वर्षी शहाजी राजांनी त्यांना दिली. सी स्वराज्य हे शिवाजी महाराजांचं स्वप्न नव्हतं. ओके. स्वराज्य हे शहाजी महाराजांचं स्वप्न होतं. आणि शहाजी महाराज इज फादर ऑफ शिवाजी. हा, फादर ऑफ शिवाजी महाराज. शहाजी राजांचं आणि जिजाऊबाई साहेबांचं स्वप्न होतं स्वराज्य निर्माण करायचं. ओके. कारण त्यांना तितका त्रास झाला, त्यांनी बघितलं. शहाजी राजे सेम जसं हे शहाजी राजे काम करायचे, मुघलमध्ये होते, आदिलशाहीमध्ये होते शहाजी राजे. हां, तर ही वॉज वेल नोन आणि पराक्रमी, एकदम खतरनाक. महाबली शहाजी राजे म्हणतात, जसं छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात तसं महाबली शहाजी राजे. ओके. सो ही वॉज व्हेरी अग्रेसिव्ह इन ऑन ग्राउंड. ग्रेट वॉरियर. येस. आजही तो गेला की त्यांची समाधी दावणगिरीच्या पुढे, दावणगिरी ते डोसा खातो आपण, सो ते दावणगिरीच्या ऍक्च्युली गाव आहे ते दावणगिरी, कर्नाटकमध्ये आहे. भाई आपण नाही मानत तेवढं मानतात तिथं शहाजी राजांना. ओके. शिवाजी महाराज तिथं मी गेलो होतो, त्यांच्या समाधी, त्यांची जयंती होती, तर आम्ही गेलो, म्हटलं भेट देऊयात, कोण नसेल वगैरे वगैरे, तर आपलं म्हटलं कुठंतरी असेल, कारण इफ ही नॉट बिलॉंग्स टू दॅट लँड ना, मग लोक तिथे लक्ष देत नाहीत. ट्रू. बरोबर आहे. सो ते आहेत दख्खनेतले, त्यांची समाधी तिथे कर्नाटक त्या साईडला आहे. सो आम्ही गेलो, आम्ही म्हटलं साफसफाई वगैरे करूयात, आपण काहीतरी करूयात, आय हॅव दॅट दो फोटोग्राफ्स ऑल्सो, करूयात वगैरे वगैरे. तर तिथं जाऊन बघितलं त्यांनी प्रॉपर सेटअप, एकदम मांडव वगैरे टाकले, आवरावरी, जशी आपल्या इथे शिवजयंती होते तसं तिथं दॅट काइंड ऑफ सेटअप होता. गुजबम्स. आणि कन्नड भाषेमध्ये फ्लॅग्स वगैरे, फ्लॅगवर शिवाजी महाराज, इतक्या लांबपर्यंत ते गेलेले. सो हे करता करता शिवाजी महाराजांना स्वराज्याची आयडिया आली इथे. शिवाजी महाराजांना बाळकडू पाजलं गेलं बेसिकली. बाळकडू म्हणजे लहानपणी ते गोष्टी तुला बिंबवतात की हे करायचं, व्हॅल्यूज एक, तर ते शिवाजी महाराजांना केलं. तुला शिवाजी महाराज किंवा आपल्याला शिवाजी महाराज माहिती आहे 17व्या वर्षापासून जेव्हा शपथ घेतली त्यांनी वगैरे, नाही, शिवाजी महाराज वॉज 7व्या वर्षी पुण्यामध्ये त्यांनी नांगर चालवलं. ओके. जे पुणे बसवलं बेसिकली. कारण पुणे मुरार जगदेव नावाच्या एका माणसाने पुणे अख्खं उद्ध्वस्त केलं होतं. ओके. पुण्यामध्ये म्हणजे तेव्हा म्हणतात असं भाला टाकला आणि त्याला एक कोल्हापुरी चप्पल लावली आणि इथं जो येईल त्याचे 7 पिढ्या मारून टाकण्यात येतील, इथं राहायचं नाही कोणी. पुण्यामध्ये लाईक अ थ्रेट केलं होतं का आपण ते. पुणे वॉज व्हेरी पॉप्युलर दॅट टाइम, आणि मग ते रिव्हेंज घेण्यासाठी तसं तो प्रकार केला दॅट थिंग. सो जिजाऊबा साहेबांनी मग शिवाजीराजे जन्माला आले जुन्नर शिवनेरीला. जिजाऊबा साहेबांच्या अंडर ही जागा आली. मुराद जगदेवपासून ती त्यांनी हे केलं, कॉन्कर केलं, आणि मग त्यांनी कसबा गणपतीची परत पुनःस्थापना केली, ग्रामदैवत पुण्यामध्ये. मग सोन्याचा नांगर चालवला शिवाजी महाराजांच्या हाताने. सो दॅट टाइम पासून जिजाऊंना पाहिजे होतं हे. ऍक्च्युली द मेन मास्टर माइंड वॉज जिजाऊ, की हे करायचंय तुला हे करायचं. त्यांचं टार्गेट त्यांना लहानपणीच दिलं होतं, मोठं झालं की तुला हे करायचं. सो तसे शिवाजी महाराज सुरू झाले. सो या सगळ्या सीन मध्ये लेट्स थोडंसं फास्ट फॉरवर्ड इनटू आदिलशाही आहे. इट्स टेरेबल. साऊथला बिजापूरला कोण होता? निजामशाही.
निजामशाही टेरेबल, शिवाजी महाराज इज गेनिंग पॉवर. हिस्ट्री बुक्समध्ये आपण आता बरंच माहिती आहे की ओके तोरणा, राजगड, हे किल्ले काबीज केले. आणि देन लेट्स कम टू अफजल खान. हां, हाऊ डिड दॅट स्टार्ट? अफजल खान प्रॉपर विजापूरचा सरदार बेसिकली. सो शिवाजी महाराजांवर कॉन्कर करणार कोण तर विजापूरमधनं त्यांना ती ऑर्डर आली की जा शिवाजी महाराजांना पकड आणि घेऊन ये. बट बिफोर दॅट हा क्लेश होता, शहाजी राजांवर त्याचा क्लेश होता, कारण दे वेर लाईक क्लेश म्हणजे खुन्नस होती त्यांच्या की बाबा शहाजी राजांच्या ते एकमेकांचे सेम लेवलचे अधिकारी होते, पण शहाजी राजांना जास्त रिस्पेक्ट होती. शहाजीचा मुलगा एक तर मारला संभाजी महाराज पहिले. व्हेन डिड दॅट हॅपन? फर्स्ट प्रॉपर डेट आय कॅन टेल. नाही म्हणजे इन क्रोनॉलॉजिकल ऑर्डर शिवाजी महाराजांचा जन्म झाल्यानंतर ते भेटले एकमेकांना, संभाजी महाराज वगैरे. शिवाजी महाराज आहे 13-14 इयर्स असतील तेव्हा ते दॅट हॅपन. तर ते हे झालं त्यांना हाकटच कर पाठ हा वाला. ओके कूल. हां, तो बिकॉज एक काम करू, a lot of the information which is going to be put here हे ऑफकोर्स 100% बरोबर नाही आहे. कुठलीही चूक झाली असेल, कुठलंही असं वाटत असेल की ओके ही इन्फॉर्मेशन इनकरेक्ट आहे, और व्ह्युअर्सला जर करेक्ट इन्फॉर्मेशन माहिती असेल प्लीज कॉमेंट्समध्ये लिहा. राहुल आता कटकर म्हणला, राहुल यू वॉन्ट एक लाईक क्लॅरिफाय की ही इन्फॉर्मेशन 100% क्लिअर नाही आहे, चूक होऊ शकते. हां, येस ॲक्च्युली, कारण इतिहास खूप अवघड आहे. प्रूफ दिल्याशिवाय इतिहास कोण मानत नाही. त्यामुळं प्रत्येक गोष्ट मेमोराईज करणं आय एम नॉट दॅट मच अजून तरी इतका जास्त अभ्यास करीन, बट जेवढं मला माहिती आहे आय विल टेल यू. सो या पॉडकास्टचं नाव आहे वायफळ गप्पा, आणि लेट्स थोडंसं नाव अगेन गो बॅक टू अफजल खानानी विडा उचलला का आरती पोवाडा जे ऐकतो ना की बडी बेगम साहेबा, म्हणजे ती विजापूरमध्ये ती शी वॉज द क्वीन काइंड ऑफ मेन लेडी. सो तिने दिलं विडा उचलणे इज अ फेज, की मी तुला कॉन्ट्रॅक्ट पाठवलंय आणि तू ते कॉन्ट्रॅक्ट ऍक्सेप्ट केलंय. ओके, इट्स लाईक मी तुला काम दिलं, तू काम ऍक्सेप्ट केलं, विडा उचलला, वर्क ऑर्डर विडा उचलला. सो तर मग त्यानंतर ते निघाले. आणि अफजल खान जेव्हा आला तेव्हा ही वॉज नॉट अलोन, म्हणजे त्याची खूप मोठं सैन्य होतं. आणि येताना तो अटॅकिंग इट वॉज व्हेरी, म्हणजे यार 400-500 पानी पुस्तक आहे त्याच्यावर, फक्त अफजल खानाचं युद्ध कसं झालं कसं नाही. हां, तर ती इतकी मोठी स्टोरी की त्याच्या मागचं प्री प्लॅन पॉलिटिक्स काय नाही ते. शिवाजी महाराज पण खूप मोठे हे होते त्यावेळेस, की त्यांचा पण दबदबा खूप वाढला होता, त्यांचंही सैन्य खूप जास्त झालं होतं शिवाजी महाराजांचं. त्यामुळं ह्याला डायरेक्ट येऊन अटॅक नाही करता येत होतं, ह्याला पण पॉलिटिक्स करायला लागायचं. मग येताना त्यांना तुळजाभवानी, आपलं तुळजापूरचं जे मंदिर आहे ते फोडलं. ॲग्रेशन, की आता तरी बाहेर येईल भांडणं करायला, आता तरी भांडणं. हां, तर ते तसं केलं. सो सेम ना ते बुध शिकस्त त्यांना म्हणायचं. बुध शिकस्त म्हणजे मूर्ती भंग करणारे. त्यांच्यात ती गाझी जो आला होता अब्दुल गाझी, त्याला ती बुध शिकन ही त्याला पदवी दिली होती. की ते मुस्लिम लोक काय करायचे, त्यांच्यात मूर्ती पूजन अलाउड नाहीये. ओके मुस्लिम लोक याच्यात. सो तुम्ही काय करता, सो एकमेकांचं लादणं, धर्म बेसिकली तेच होतं ना. धर्म लादणं म्हणजे तुम्ही माझी मक्तेदारी येते तिथं, माझा धर्म आला म्हणजे मी आलो. त्यांना असं नव्हतं की माझा धर्म चांगला वगैरे, पण माझ्या धर्मामुळे माझं पण नाव राहणार आहे. सो दॅट वॉज द मेन पार्ट. तर ते तसं केलं. पण नाही, मग वाईला आले, प्रतापगडला आले. मग ती जी बॅटल झाली की महाराजांनी इतके त्याच्यासमोर यशस्वी महागार कधी करायची, कशी करायची हे महाराजांकडनं शिकलं पाहिजे. यशस्वी महागार म्हणजे प्रत्येक वेळेस जिंकायचंच असं नाहीये. त्यांनी ते आग्राच्या आपलं पुरंदरचं तहात पण दाखवलं जेव्हा आपण 23 किल्ले दिले मिर्झा राजे जयसिंगला. आणि ह्यांच्या वेळेस पण ह्याला खेळवत ठेवला, ह्याला सांगितलं मी घाबरलो तुला, हे. आता मी जर म्हटलं ओमकार यार माझी जरा असं झालं ओमकार की मी घाबरलोय, मी तुला हे झालंय ते झालंय, ओमकार काय मग मी भारी, मग ओमकार जरा हवेत जाणार. तसं अफजल खान हवेत गेला जरा एकदम छान. आणि मग शिवाजी महाराजांनी बोलवलं त्याला की ये बाबा पायथ्याला ये, मी नाही येत तुझ्याकडे, तू माझ्याकडे ये, मला भीती वाटते तुला भेटायची, मी आलो तर तू मारशील मला. ओमकार प्लीज कम टू माय प्लेस, आय विल नॉट कम टू युअर प्लेस बाबा. असं तसं मग आला. तिथं आल्यावर पण एवढे सैन्य घेऊन नको येऊ, मग एक ठिकाण ठरवू आपण, एक मिडवे मीटिंग. स्ट्रॅटर्जी प्रॉपर. बघ ना तू 50,000चं सैन्य घेऊन आलाय अफजल खान, 50,000चं सैन्य.
त्यातनं त्या तंबूमध्ये त्याच्यासोबत अजून 2च जण आले. 3 जण. किती डेंजर स्ट्रॅटर्जी असेल ती. हा. आणि अफजल खान वॉज 6'5", 6'7". ओ म्हणजे एकदम शिवाजी ग्रेट खाली. महाराज ऍव्हरेज हाईट ही शिवाजी महाराजांची म्हणतात 5'7", 5'6". ओके. दॅट वॉज म्हणजे असं ग्रेट खाली रे मिस्टेरियो. आय एम सॉरी इफ आय एम ऑफेंडिंग समवन बट हो. पण ही तू व्हिज्युअलाइज जर करायचं हो, म्हटलं हो. तर ते दोघांना एकमेकांसमोर ठेव हो, असे हो. की शक्यच नाही. आणि ही वॉज मुघल रे, म्हणजे पठाण प्रॉपर. ओके बॉस. एकदम बल्की आणि हा. तर महाराजांनी त्याला इतकं झाडावर चढवलं की त्यांनी येताना चिलकत पण नाही घातलं. काय हा काय मारणार आहे मला. हे दिस वॉज स्ट्रॅटर्जी शिवाजी महाराजांची. सो मग त्यांना तिथं बोलवलं. आता बघ ह्याच्या अफजल खानाच्या अंडर पण एक ब्राह्मण प्रॉपर कामाला होता, कृष्णाजी भास्कर. हो. हा, पण असं नाहीये की दिस वॉज धर्मयुद्ध वगैरे. येस. काम असते. लॉयल्टी. कृष्णा भास्कर इज वाईचा खूप मोठा तो जमीनदार होता. ओके. हा, तिकडचा. सय्यद बंडा हा दुसरा महाराजांना, तो अफजल खानाचा राईट हँड, तो दानपट्टा झालेला होता. तर ते 3 जण आले. जीवा महाला गेले इकडे महाराजांसोबत. जीवाजी महाला होते संभाजी कावजी कोंढाळकर, ज्यांनी मुंडकं कापलं. ओके. शिवाजी महाराजांचं ते सॉरी काय, संभाजी कावजी कोंढाळकर हे त्यांचं नाव. ओके. ज्यांनी अफजल खानाचं मुंडकं कापलं. आपण हा 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 अच्छा, ते Yes. अफजल खानाचं मुंडकं कापलं. Yes. ते संभाजी कावजी कोंढाळकर असे 3 गेले. मग तिथं अटॅक, गळा भेट घेताना मग अफजल खानाने गळा दाबायला लागला. मग महाराजांनी कट्यार काढली, खुपसलं. आणि मग वाघनकं हे केली. वाघनकं बघितलं तर कळत नाही, पण ती अशी इथनं आतमधनं नखं असतात आणि वर रिंग असते. सो असं वाटतं वरनं रिंग घातली आहे तू. ओके. आणि हात असाच असतो, पण तो मग कोथळा काढला. कोथळा काढला, पोट फाडले, इंटेस्टाईन काढले, पण पूर्ण नाही मारला. ओके. पण त्याला पॉइझन होतं, तो मारणार होताच. असेल अफजल खान मरणार होताच. मग ते तसा वॉर झाला तो. इतकं स्ट्रॉंग माणसाला इतक्या लेवलला आणून मारणं. ओके. गेटिंग हिम इन सो मच ओव्हर कॉन्फिडन्स की ही लेफ्ट ऑल हिज स्ट्रेंथ. त्याचं सगळ्यात मेन हिज ऍसेट वुड बी त्याचे 50,000 सैन्य. आणि वाईवरनं चढवणं म्हणजे ते पण एक कष्ट आहे. आपण परवा जाऊन आलो, बघितलं. सायकलवर येणं म्हणजे अवघड आहे. एवढी लोक आणणं म्हणजे किती अवघड आहे ते. येस, वाई, पाचगणी, महाबळेश्वर, प्रतापगडच्या पायथ्याला तो अख्खा घाट जायचं एवढी सैन्य घेऊन. ओके. आता असं रेफरन्स पॉइंट, मी आणि राहुल आता महाबळेश्वरला गेलो. वी शॉट फॉर एन इव्हेंट. एक सायकलिंग रेस होती, वेअर महाबळेश्वरच्या खालून सायकल चालून वर न्यायची, परत खाली न्यायची, वर यायची. आणि आम्हाला कारनी जायला दम लागला. आणि बोर झालं. बट ह्यांनी अख्खं सैन्य आणलं. आणि मग तिथं थांबून तिथं अटॅक करणं. महाराजांनी तिथपर्यंत बोलवलं, नंतर सगळे मारले. दॅट वॉज व्हेरी खतरनाक मूव्ह. ती एक. सो व्हॉट वर द रिपरकशन्स, म्हणजे आदिलशाहीला चालू आहे ना रेकॉर्डिंग? चालू. आदिलशाहीला लाईक काय असा सॉर्ट ऑफ हिट पडला की यु नो अफजल खान इज नो मोर? ऑब्विसली. म्हणजे हाऊ डिड दॅट असं इम्पॅक्ट. त्यापुढे काय झालं? असं नव्हतं की असंही हे नसणार आहे की एकच माणूस असतो. येस, ऑफकोर्स. अजून दुसरा कोणीतरी येतोच रिप्लेस करायला ते. पण इम्पॅक्ट ऑब्विसली पडला असणार त्या गोष्टीवर. सो आफ्टर दॅट व्हॉट इज अनदर असं मॉन्युमेंटल मोमेंट की ओके? त्याच्यासाठी मला सगळ्यात जास्त आवडते ना आग्रा भेट. म्हणजे माझ्या आयुष्यातली सगळ्यात स्ट्रॉंग एक इम्पॅक्ट करणारी गोष्ट असेल ना, की शिवाजी महाराजचं प्लॅनिंग आणि दूरदृष्टी. आता इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणतात, आय डोंट नो. फ्युचर विजन, दूरदृष्टी बघणं, की खूप लांबचं बघणं. हे त्या एका, जेव्हा 23 पुरंदरचा तह झाला, मिर्झा राजे जयसिंग आला, त्याला औरंगजेबाने पाठवलं होतं. एक हिंदू राजा समोर उभा केला की अटॅक होतो आणि पण मिर्झा राजे वॉज प्लॅन्ड, राजपूत प्रॉपर. त्यांनी महाराजांनी तिथं माघार घेतली की नाही जिंकता येते तर आपण सरेंडर करू आत्ता, नंतर बाहेर आले की दूर करू आपण. ते आपलं प्लॅन होतं. ते प्रॉपर प्लॅन होतं ते. मग किल्ले दिले, 23 किल्ले दिले. मग संभाजी महाराजांना, तेव्हा संभाजी महाराज 7.5-8 वर्षाचे असतील, 9 वर्षाचे असतील संभाजी महाराज. त्यांना मनसबदारी दिली औरंगजेबाकडनं की शिवाजी महाराजांनी काय केलं तर आता तह केला ना की काही एकमेकांमध्ये आपण हे करूयात कॉन्ट्रॅक्ट की बाबा तू तर मला श्युरिटी काय, मी सरेंडर झाल्यावर तर मग माझ्या मुलाला तुझ्याकडे कामाला ठेव. ओके.
माझ्या घरात तरी पैसे तर येतील, मला पैसे तर पाहिजे ना हो, बघ. हो. तर 5,000ची मनसबदारी संभाजीराजांना औरंगजेबाने दिली. ओके. ओके. सो आता कादंबरीतलं उल्लेख आहे, कादंबरीमध्ये लिहितात चढून वाढून चढून, पण खूप भारी वाटतं ते कधी कधी. हां, म्हणजे इमॅजिन कर, पुरंदरच्या प्लाटूवर 2 तंबू बसलेत असे, मिर्झा राजे जयसिंगाचा, शिवाजी महाराजांचा, मनसबदारी दिली. आता मनसबदारीचे रिच्युअल्स कसे असतात की औरंगजेबाकडनं ती मनसबदारी घ्यायला लागते. सो तुला त्याच्याकडे जावं लागतं, त्याच्याकडनं मनसबदारी घ्यायला लागते. आता इतक्या कमी वेळात तू आग्राला थोडी जाणार. सो ॲज अ रिप्रेझेंटेटिव्ह, औरंगजेबचं रिप्रेझेंटेटिव्ह किंवा मुघल तख्ताचं, तर ते उंटावर ती मनसब पाठवतात. मनसब म्हणजे एक लेटर असतं, बेसिकली ऑफिशियल लेटर, तुझं जॉईनिंग लेटर, ते पाठवतात तुला. त्याला उंट आणि मुघल, कारण उंटांना खूप हे तिकडनं आलेले ते, त्याचं उंटावर आलेत ते. उंट आला आणि मग त्या उंटाला कुर्निसात करायचा असतो तुला. गुडघे टेकून पाया पडायचा त्याच्या उंटाच्या, म्हणजे बादशाच्या पाया पडतो आणि मग तुला ते देतात. तर तेव्हा मग ते दिलं. मग आता मिर्झा राजे जयसिंगातल्या गोट्यातले सरदार बिरदार असतील, त्यांनी बघितलं, म्हणे क्यू रे संभा, म्हणे कुर्निसात कर रहे हो, कैसा लग रहा है तुम्हें, ये वो कि तुम तो बहुत कह रहे थे ऐसा नहीं करोगे, हारोगे नहीं है, तेने तो कुर्निसात कैसे किया. तो उन्हें हमने किसको कुर्निसात किया. तो बोले अभी तो किया, उस ऊंट के सामने किया. कहाँ है ऊंट. मैंने हमें तो कोई ऊंट नहीं दिखाई दे रहा. संभाजी महाराज, लहान संभाजी महाराज, मैंने वो क्या है ऊंट, हमें तो ऊंट नहीं दिखाई दे रहा. उसके पीछे दिखा है, वो हमारा किला है कोंडाना. कोंडाण्यावर आऊसाहेब होत्या, जिजाऊ मासाहेब. तो मैंने हमने हमारी मासाहेब को कुर्निसात किया, हमें तो कोई ऊंट नहीं दिखाई दिया. सो ही वॉज लाईक किती. आणि मग त्यातलीच अजून एक स्टोरी अशी की आता हे किती झाले किती नाही, आय डोंट नो, पण ते किती भारी वाटतं, त्यातनं ऍटिट्यूड कळतो तो. सॉरी फॉर दॅट इंटरप्शन. मी जरा घरची कामं आणि संसारी माणूस. सो कुठं होतं आपण, संभाजी महाराज. येस. पुरंदरचा होता. मला खूप आवडतं ते इम्पॅक्ट करणाऱ्या ज्या गोष्टी असतात की भारी वाटतं आपलं. तर मग हत्ती घेऊन चालले होते. मग त्यांनी दिलेर खान वगैरे असतील, ज्यांनी पुरंदरच्या इथं, दिलेर खान सैन्यातला सरदार वगैरे. मग तो म्हणतो की हम तुम्हारे हाती लेके जा रहे, कैसा लग रहा है तुम्ही. आता ऑब्व्हियसली हे हिंदीतच बोलणार ते, मराठीत बोलले की चांगला नाही वाटत, आणि हिंदीत जरा हे बोलताना जरा वेगळं वाटतं. मराठीचा नाद नाहीच, पण एवढंस हिंदी चालतं. तो हम तुम्हारे हाती लेके जा रहे, तुम्हें कैसे लग रहा है. तर संभाजी महाराज एवढीशी ते म्हणे कि तुम तो बस हाथी लेके जा रहे हो, जो हिलते हैं डुलते हैं, लेकिन हमारे आबा साहब के किले कैसे लेके जाओगे, वो ना हिलते हैं ना डुलते हैं. तो असं डायरेक्ट असं टाळा सिरियसली असं डायरेक्ट. हा. त्यानंतर मग महाराज गेले आग्र्याला. शिवाजी महाराज आग्र्याला गेले. प्रॉपर उल्लेख आहे, पुणे ते दिल्ली, आग्र्यात त्यांच्यासोबत 600 लोक गेले. प्लॅनिंग किती खतरनाक. औरंगजेब जो महाराजांना मारणार आहे, ज्याला महाराज नकोय, नाही पाहिजे, की मारून टाकायचं ह्याला आता, तर त्याच्या दरबारात जाऊन तिकडं हे केलं. त्यांना मरातब नाही मिळाला, त्यामुळे ते तिथं चिडले. काय नाही शिवाजी महाराज, तुला रिस्पेक्टफुली एखाद्या घरात गेला तर तुला रिस्पेक्टफुली नाही आवडत, चिडणार ना. तसं सेम शिवाजी महाराजांसोबत केलं. औरंगजेब वागला असं कारण त्याला दाखवायचं होतं की मी किती भारी आहे. त्याला काय माहिती शिवाजी महाराज आहेत ते. चाल डायरेक्ट कोणला जायला डायरेक्ट शिवाजी महाराज नाही म्हणे तू काय येते. म्हणजे ज्याला सिंहगडाच्या लढ्यात हरवले असे लोक तिकडे समोर थांबलेले आहेत, तरी त्यांना जास्त रिस्पेक्ट मिळतो शिवाजी महाराजांना. शिवाजी महाराज चिडले हे काय नाही ते, कारण औरंगजेबाचा बर्थडे होता. ओके. त्याच्यासाठी बोलवलं होतं, मोठा बर्थडे होता. आग्रा एकदम सजला बिजला. 75th बर्थडे आय गेस त्याचा औरंगजेबाचा. हो. लय जागला राव औरंगजेब. इवन दो औरंगजेब आता ह्या स्टोरीमध्ये विलन आहे, तरी लोकी लेजंड. नाही, ही वॉज लेजंड, नो डाऊट. औरंगजेब वॉज लेजंड. आणि औरंगजेबाबद्दल माहिती करायची असेल तर आत्ता एक जस्ट 2 weeks अगो आमचा एक खूप चांगला मित्र लेखक एक्सपायर झाला ऍक्सिडेंटमध्ये, रोड ऍक्सिडेंटमध्ये. सो त्याचं शेवटचं पुस्तक आहे ते, औरंगजेबावर आहे, मुकद्दर म्हणून. तर तुम्ही नक्की घ्या. मी विल डू लिंक इन डिस्क्रिप्शन आणि एटसेट्रा. सगळ्यांनी हे प्लीज पुस्तक वाचा. इट्स व्हेरी कूल. इट्स फ्रॉम औरंगजेब पर्स्पेक्टिव्ह, की मराठ्यांनी किती त्रास दिला आणि औरंगजेबाने मराठ्यांच्या 4 पिढ्या बघितल्या रे.
त्यांनी किती येड पडवलं असेल, येड पडवले ते दाखवले त्यात प्रॉपर. ओके. तर तो औरंगजेबाचा बर्थडे होता. वेलकम टू औरंगजेब लेटर. इट इज व्हेरी व्हेरी मोठी स्टोरी. सो बर्थडेला शिवाजी महाराज तिथे गेलेत. महाराजांना तर आता नाही आवडलं, त्यांनी आले निघून महाराज. सो हे खूप मोठं आहे, पण मी शॉर्ट मध्ये सांगतो. महाराज आले निघून, त्यांच्या बंगल्यामध्ये जे काही राहायची सोय केली, महाराजांना नजर कैद केलं तिकडं की बाहेर नाही पडायचं. आता तो मारणारच आहे महाराजांना. आता तुमच्याच स्वराज्यात आलाय, तुझ्याच एरियात आलाय, तू तुझ्याच इथे आहे, तर तू मारणार. तर पण संभाजी महाराज त्या काळात पण फिरायचे, कारण ते मनसबदार होते. ओके. तो त्यांनी जाऊन बघितलं काय कसं काय नाही ते, मग येऊन सांगणार. मग शिवाजी महाराजांनी प्रॉपर प्लॅन केलं. मग ते जी स्टोरी आहे की पेड्याच्या पेटाऱ्यातनं महाराज निघून आले, पळून आले एकदम, ते दॅट इज प्रॉपर प्लॅनिंग स्टोरी की कुठं कुठं कोण कोण थांबायचंय. जायचा रूट माहिती आहे आग्र्याला कसं जायचं. आजही शिवाजी महाराज आग्र्यावरनं राजगडावर कसे आले हे कोणालाच माहिती नाही. दोज रूट्स आर स्टील अनडिस्कवर्ड असं काहीतरी. तर इतकं खतरनाक प्लॅनिंग त्या माणसाचं. सो आणि ह्या मांदियाळीत ह्यांच्या लहानपणापासून इम्पॅक्ट शिवाजी महाराजांचा राजकारणाचा संभाजी महाराजांनी बघितलाय. सो ते किती स्ट्रॉंग असतील. ओके. सो वी कम टू द पार्ट 2 ऑफ द स्टोरी. म्हणजे पार्ट 2. शिवाजी महाराज ऑफकोर्स द प्रोजेनेटर आणि द स्टार्टअप फाउंडर असं म्हणू शकतो ऑफ दिस इकोसिस्टम. आणि ही लेड टू एन एन्व्हायरमेंट किंवा असं वातावरण होतं की कोणी पण काय पण करू शकतं. म्हणजे असं टेन्शनचं वातावरण किंवा हे केलं तर हे होईल का, ते केलं तर ते होईल का, जे बेसिकली शिवाजी महाराज पेरेंट्स जिजाऊंना हवं होतं की मला जे हवं आहे ते मी करू शकतो, असा एक ॲटिट्यूड इन्स्टिल केला गेला इन आय थिंक संभाजी महाराज. सो वी कम टू सेकंड पार्ट ऑफ द डिस्कशन विच इज सन ऑफ शिवाजी महाराज, संभाजी महाराज. सो आय थिंक देर इज मल्टिपल सन्स आणि एव्हरीथिंग. सो हाऊ वॉज दॅट? शिवाजी महाराजांना तसं बघायला गेलं तर मुली होत्या, पण मेन आपल्या इथं कसं मुलांमधनं जनरेशन तुमचा ग्रोथ. सो 2 मुलं शिवाजी महाराजांना. पहिल्याचं नाव संभाजी महाराज ठेवलं मोठ्या भावाच्या प्रेमा खातीर आपण ठेवतो ना आपल्या. द सेकंड सन वॉज राजाराम. पण एकाच स्त्रीकडनं नव्हते. हे सईबाई पहिली त्यांची बायको, आणि हे दुसऱ्या बायकोकडून होते राजाराम महाराज. सो त्यानंतर त्यांच्या त्या 2 गाद्या पडल्या. आपण जानतो गाद्या इज व्हॉट की डिवाइड झालं स्वराज्य. दोन गोष्टींमध्ये स्वराज्य डिवाइड झालं. सो इट्स अ बिग पॉलिटिक्स. पण मेन फोकस संभाजी महाराजांकडे आता सध्या संभाजी महाराजांकडे की मेन 32 वर्षाचं आयुष्य लाभलं त्यांना. सो ही वॉज गॉट कॅप्चर्ड ऑन 31st एज ऑफ 31st वगैरे वगैरे. औरंगजेबाने एकदम हाल करून आता त्यांचं डेथ हाच मंथ असतो आताच पकडले गेले. आणि 41 दिवस 40 दिवस त्यांच्यावर एकदम गंभीर टॉर्चर, म्हणजे नख काढ, डोळे काढ वगैरे वगैरे. आणि हे वर फोर्सफुली की कुठं काय खजाना काय वगैरे काय नाही तुमचं स्वराज्य इन्फॉर्मेशन, पण नाही त्यांनी काहीच नाही दिलं. सो पण त्याच्या आधी म्हणजे बघ ना, जो औरंगजेब शिवाजी महाराजांनी पण एवढा त्रास देऊन स्वतः कधी आला नाही. एवढे वर्ष शिवाजी महाराजांनी त्रास दिला पण स्वतः कधी आला नाही. ते संभाजी महाराजांनी किती छायला असेल त्याला की तो स्वतः आला. औरंगजेब ऍट एज ऑफ 75 केम फ्रॉम दिल्ली टू 81 ला निघाला दिल्लीतनं तो. डॅम सन. तो ही वॉज काय त्याला म्हणतात एकदम असं आय थिंक द वर्ड यू लुकिंग फॉर इज हैराण झालाय. एकदम हैराण पण झालाय आणि हरायचं नाहीये त्याला, जिंकायचंय, फक्त जिंकायचंय. बादशाह व्हायचं त्याला, एकदम अख्ख्या भारताचा बादशाह व्हायचा. पण हे एवढीच आता औरंगजेब जेव्हा आला, औरंगजेब जेव्हा दख्खनीत उतरला, कुतुबशाही निजामशाही एका वर्षात संपून टाकली. दे वर मोर पॉवरफुल देन अस मराठा स्वराज्यापेक्षा. पण स्वराज्य संपवताना येते त्याला, त्याची किती चिडचिड होत असेल. आणि एक किल्ला म्हणजे रामसेन म्हणून एक किल्ला आहे, त्याची खूप भारी स्टोरी. 6 वर्ष एक किल्ला लढला, एक किल्ला 6 वर्ष लढला. शिवाजी महाराज म्हणाले होते की कधी एकेकाळी औरंगजेब दख्खनीत उतरेल तेव्हा त्याला प्रत्येक किल्ला जिंकायला लागेल, आणि माझा एक किल्ला औरंगजेबाला 6-6, 10-10 वर्ष लढवेल. एक किल्ला जिंकायला 10 वर्ष, 350 किल्ले जिंकायला किती वर्ष लागतील तुला. सो इट वॉज प्री प्लॅन्ड की किल्ला का. तर मग संभाजी महाराज खतरनाक वॉरियर, म्हणजे पार जिंजी
जिंजीपर्यंत जाऊन आले. जिंजी म्हणजे कर्नाटक साईड. ओके. आपली नंतरची चौथी राजधानी. ओके. आपल्या फर्स्ट राजधानी इज राजगड आपली. हो. त्यानंतर रायगडला शिफ्ट झाले. Yes. कारण समुद्रात आपलं मक्तेदारी वाढली होती Yes. समुद्रामध्ये. Yes. कारण त्याचा समुद्राला धोका, जमिनीला धोका समुद्राकडनं असतो. येस. आणि ट्रेड त्यावेळेस व्हायचा. आता ब्रिटिश पोर्तुगीज यायला सुरुवात झाली होती त्या काळात. सो ह्यांना दबदबा यांच्यावर ठेवायला म्हणून तिकडं. ओके. आणि आपण इतकं सॉलिड आपल्याकडे आहे ना की आपण इतके पॉवरफुल होतो त्या काळात. त्याचं एक छोटस रेफरन्स आहे. पायरेट्स ऑफ द कॅरेबियन मध्ये त्यांची एक मीट भरते. पायरेट्सचे जे मेन त्यात एक दाखवलेत कानो जांगरे इंडियन दाखवलेत. ओके. आणि ही वॉज आपला सरखेल म्हणजे ती नेव्ही मधला सगळ्यात मोठा. त्याला सरखेल ही. शिवाजी महाराज वॉज द फाउंडर ऑफ नेव्ही, इंडियन नेव्ही. इंडियन नेव्ही त्यांनी सुरू केलं हे. कारण त्याच्या आधी आपल्याकडे काय होतं, समुद्र जायचं नाही. आपण अंदाज श्रद्धाळू लोक होतो. समुद्र पार करायचा नाही, जेवढं पाहिजे तेवढं करायचं. पण दर्याला पण गलबत लावणं, गलबताईच होड्या, तेही शिवाजी महाराजांनी सुरू केलं. आणि त्यांच्यानंतर त्यांनी असं नाही केलं. मुघलांच्यात फरक काय होता की त्यांचा राजा मेला ना, लोक पळून जायचे. ओके. सरदार वगैरे मेला, एखादा लीडर गेला, सैन्य पळून जायचं. मग भले 50,000 सैन्य असू दे, समोर 10,000 असू दे, त्या 10,000 एकाचा बाण लागला राजाला, 50,000 पळून जाणार, का तर राजा गेला. आपल्या इथं तसं नव्हतं. एक गेला तर दुसरा उभा राहील, एक गेला तर दुसरा. आपल्या इथं तानाजी मालुसरे वध झालं त्यांचं, म्हणजे ह्याच्यासोबत लढताना तानाजी मालुसरे पडले, ते मेले नाही, पण मावळ्यांनी किल्ला जिंकला. शेलार मामा होते, मग त्यांनी उघड्या बाणाला मारलं, मग त्यांनी सगळ्यांनी जिंकलं. असं नाही की लीडर मेलं म्हणून आम्ही मारायचं. सेम झालं. शिवाजी महाराज गेले, संभाजी महाराज गेले, मेन लीडर गेले तुमचे, तरी पण धनाजी, संताजी जाधव, संताजी जाधव, धनाजी जाधव, परत शिंदे, होळकर, यांनी किती जिंकलं, म्हणजे अख्खा मुलूक जिंकून काढला त्यांनी. असं नाही, पण नाव महाराजांचं. म्हणजे इट वॉज लाईक म्हणजे ती एक स्वराज्याचं जे इमोशन आहे ते खूपच पुश केलेलं. डीप इन ते नावातच येते स्वराज्य. कोणाचंही, भले ते शिवाजी महाराजांचं असो, संभाजी महाराजांचं असो, तुझं असो, माझं असो, इट्स स्वराज्य. आपण लेट्स से अ लिटल बिट फास्ट फॉरवर्ड, मे बी अ बॅड एक्झाम्पल टू टेक विथ यू, बट जी आता रणवीर सिंगची मूवी आलेली बाजीराव, येस, बाजीराव मस्तानी. सो त्यात इट वॉज पेशवे, शाहू महाराज. सो कॅन वी असं गेट अ प्रीकर्सर, बिकॉज मला ह्याच्याबद्दल ऍब्सोल्युटली काहीच माहित नाही. येस तू बोलला होता ते. सो पेशवे हे पद आहे. आता 2 गाद्या ज्या पडल्या, मी तुला म्हटलं की एक संभाजी महाराजांची आणि एक राजाराम महाराजांची. राजाराम महाराजांची कोल्हापूर, जे करवीर नगरी आपण म्हणतो, तर तिथनं सुरू झाली. आता तुला स्वराज्य सांभाळायचं, जसं अष्टप्रधान आजही इंडियाचं किंवा पार्लिमेंट असेल आपल्याकडे, ते जे कामं वाटून दिलेले पंतप्रधान, हे महाराजांनी सुरू केलेल्या गोष्टी. अष्टप्रधान, त्यातलं पेशवा हे पद आहे. पेशवा इज अ वॉरियर, लीड वॉरियर. तुझा सेनापती म्हणू शकतो तू महाराजांचं, ते पद आहे पेशवा. मिनिस्टर ऑफ डिफेन्स अटॅक करणं, तेच. त्यावेळेस मग शाहू महाराज, जे पहिले शाहू महाराज होते, त्यांच्या अंडर बाजीराव होते. तर बाजीरावांनी ते सगळं जिंकलं होतं. त्यामुळे ही वॉज अ ग्रेट वॉरियर, नो डाऊट. बाजीराव वॉज खतरनाक वॉरियर. म्हणजे त्यांनी ज्या स्पीडनी ते स्वराज्य वाढत गेलं, इट वॉज ग्रेट, म्हणजे खतरनाक. लेट्स से टू अन अनइनिशिएटेड, म्हणजे मी थोडंसं ह्या हिस्ट्री रिलेटेड टॉपिकला थोडा कन्क्लूड करायचा प्रयत्न करतोय. टू द अनइनिशिएटेड, ज्याला ऍब्सोल्युटली काहीच ह्याच्यात अंदाज नाही आहे, बट ही इज इंटरेस्टेड टू नो इन अ व्हेरी असं इझी फॉर्मॅट, वेअर वुड वन फाइंड इन्फॉर्मेशन? विकिपीडिया का कुठली पुस्तकं यूज सजेस्ट? नाही, व्हरायटी आहे, कुठलं टॉपिक पाहिजे कुठलं नाही. आता वंशावळवर एक पुस्तक आहे. वंशावळ म्हणजे फॅमिली ट्री. ओके, काय म्हणतात आय डोंट नो. हा, तर वंशावळवर एक पुस्तक आहे आपलं, जे त्या दिवशी टॉपिक चाललं होतं की नेमकं 2 गाद्या म्हणजे काय, पहिले शाहू महाराज म्हणजे काय, दुसरे शाहू महाराज म्हणजे काय. सेम नाव व्हायचे ना आधी, असं संभाजी महाराज आता आहेत, पण कोण नेमकं. मग पहिले शाहू, दुसरे शाहू. द फेमस शाहू इज सेकंड शाहू, जे आपल्याला जास्त माहिती. फर्स्ट शाहू वॉज ऑल्सो व्हेरी. बाजीरावांनी बांधला. हु वॉज सेकंड शाहू? नाही, हा पेशवा. येस, सेकंड शाहूंचे पेशव्याचे. येस. ओके, कूल. सो वेअर वुड वन फाइंड इन्फॉर्मेशन?
पुस्तकं पुस्तक आहेत, बुक्स वंशावळाचे आहेत पुस्तकं. विल गिव्ह सम रेफरन्स. सो ह्यात we'll try to put in some links in the description. इन डिस्क्रिप्शन इफ यू आर इंटरेस्टेड. देन पण ते वाचाल तर वाचाल असेल, हा, of सगळंच course. So, ह्याच्यात नाही मिळत. म्हणजे ऑफकोर्स इट लाईक हिस्ट्री हॅज अ लॉट ऑफ व्हर्जन्स म्हणू आपण. येस. कोणी काय सांगितली आहे तर आणि कादंबऱ्या वाचून किती इतिहास जज करायचा, इट्स ऑन यू. त्यांचं Absolutely. प्रत्येक वेळेस रेफरन्स घेणं किती बरोबर आहे किती नाही ते माहिती नाही. कारण True. म्हणजे आता रणजित देसाईंचंच आहे श्रीमान योगी म्हणून कादंबरी. मला त्यातलं एक वाक्य खूप आवडतं की रणांगणात रणमर्दांनी वाहिलेले रक्ताचे पाट हे पहिल्या पावसासरीनिशी वाहून जातात. रणांगणात रणमर्दांनी वाहिलेले रक्ताचे पाठ हे पहिल्या पावसासरीनिशी वाहून जातात. म्हणजे तुम्ही जे पराक्रम करता तो पाऊस आला की वाहून जातो, म्हणजे असं आहे ते. म्हणजे हिस्ट्री इज वाईप्ड अवे व्हेरी इझिली. पण कारभारी कारकुनांनी ठिपलेली शाही ही पिढ्यानपिढ्या खपते. म्हणजे टू ट्रान्सलेट टू माय इंग्लिश फ्रेंड्स, टू ट्रान्सलेट टू माय हिंदी फ्रेंड्स हू माइट नॉट हॅव अंडरस्टूड दिस, the blood flown from the veins of the warriors who were slain gets washed each monsoon. Translation, not everybody or not all of your sacrifices or wars will be recorded or known throughout history. But the tradesmen and the historians who pen down these things and preserve these things will make sure that your history remains and your legacy is told and your story is told. So amazing line, man. एवढं इंग्लिश होऊन काय मी जग जिंकल मी. I'm just a translator. नाही सिरियसली, पण हे किती भारी आहे ते. Yeah. Such a great line. Lovely line, man. की इतिहास हा ज्यांनी लिहिलाय त्यांनी खरंच आपल्यावर खूप मोठे उपकार केलेले. Yes. पण बराचसा इतिहास जाळला गेला, Of course. नाही गेला. त्यामुळे मग तर्कशास्त्र आणि इतिहास फक्त इतिहासाशी रिलेटेड. तर्कशास्त्र I don't know. मग तुम्ही जज करा. नीर क्षीर विवेक बुद्धी असं एक फ्रेज आहे Okay. संस्कृतमध्ये. नीर क्षीर विवेक बुद्धी, दूध आणि पाणी तुला मिक्स जरी करून दिलं तरी दूधचं दूध आणि पाणीचं पाणी घ्यायची Okay. राजहंसाची वृत्ती असते, Okay. ती तुझ्यात पाहिजे. Okay. तर तू इतिहास जिंकू शकतो. आणि हिस्ट्री इज नॉट जस्ट हिस्ट्री, इट्स ऑल्सो आपल्याकडे तरी भूगोलाशी पण रिलेटेड आहे. ती इतिहास हा भूगोलाशी रिलेटेड आहे, कारण आपला भूगोल पण तितका जास्त स्ट्रॉंग आहे. असं नसतं ना प्रत्येक वेळेस की आता इमॅजिन करताना तुम्ही आता हे मूवीज मध्ये पण कधी कधी खूप जास्त दाखवतात, बट यू वेंट टू राजगड, यू वेंट टू सिंहगड. लोक कधी कधी मुव्हीजचे रेफरन्स देतात की अरे त्या मूवी मध्ये तर दाखवलं राजगडवरनं तोफ मारतोय, सिंहगडवर जातीये, ते सिंहगडवरनं तोफ मारतोय राजगड. हा, सो भूगोल पण बघा तुम्ही, नुसतं हेच नका बघू. तुम्ही इन रिअल बघा की ते किती लांब आहे किती नाही. ते इतकं असं जवळ दाखवलं नाही. टू ऑल द व्ह्युअर्स हू आर इंटरेस्टेड, तुम्ही जे आतापर्यंत गड बघितले असतील, डू ट्राय अँड विजिट सम गड अदर दॅन सिंहगड. Because a lot of history, a lot of vibes. I use the word vibes because तिथे गेल्यानंतर you get a feel or the scale of what kind of पराक्रम जो केलाय or the legacy that these people have left behind of एवढा गड आपल्याला चढायलाच दम लागतो, त्यांनी तो जिंकला. When someone is trying to keep you away from the god, still you fight them, you get over and you win that. That's असं रिअल लाईफमध्ये ते बघायला it's amazing. So I do encourage you guys to do visit forts आणि read a little bit about forts आणि have fun. So Rahul, let's move a little bit away from history and come back into the present. Trekking मध्ये what has been your inspiration? I'd like to tell the viewers कि Rahul did a legendary mountaineering course आणि he is a very skilled professional mountaineer. आणि तुम्ही तर कधी त्याच्यासोबत ट्रेकला गेला असाल, तुम्ही बघितलंच असेल की तो डोंगरावर हरणासारखा असा तुरु वर जातो, तुरु खाली येतो, लोकांना चाबूक मारतो आणि परत तुरु वर जातो. सो राहुल, इन्स्पिरेशन फॉर ट्रेकिंग, हाऊ डिड दॅट हॅपन? बुक्स म्हणजे पुस्तकं वाचली आधी. श्रीमान योगी वॉज माय फर्स्ट इंट्रोडक्शन टू शिवाजी महाराज. श्रीमान योगी माय फर्स्ट बुक, कादंबरी वगैरे वॉट एव्हर इट इज. सो ते वाचलं. मग महाराज किती भारी आहेत. सो 2006 or 2007 आय डोंट रिमेंबर, पण फर्स्ट टाइम आय वेंट टू राजगड आणि माय फर्स्ट ट्रेक वॉज राजगड.
आणि टिपिकल आय वॉज दॅट काइंड ऑफ ट्रेकर. शॉर्ट्स, अरे वा. लॅपटॉप बॅग, अरे व्हेरी नाईस. टी शर्ट आणि रुमाल, बंडाना अँड ऑल दॅट. आणि रेबेनचा गॉगल. तेव्हा ब्लूटूथ स्पीकर ब्लूटूथ स्पीकर हा ऍक्च्युली कॅनव्हसचे शूज आणि शॉर्ट्स एवढी एवढी गुडघे एवढी आणि सॉक्स थोडं खाली. त्या दोघांमध्ये एवढा एवढा गॅप. आय स्टील हॅव दॅट फोटो. सो तसं गेलो. वेंट टू राजगड. आपण गेलो राजगडला. संजीवनी मायकानी सांगितलं होतं संजीवनी माशी बघ राजगडवर गेला तो. आणि सेम सीझन 2006-2007. जस्ट कॉलेज पास आउट. आणि मग पोरं न्यू बाईक, लेट्स गो राईड ओके. दोज वर ऑर्कुड डेज टू गेट फोटोग्राफ. टू द मिलेनियल्स आणि टू द 2000 नंतरचे बॉर्न पीपल. ऑर्कुड यूज्ड टू बी अ सोशल नेटवर्क बिफोर फेसबुक. सो गुगल. सो यू डिड दिस ट्रेक. हा तर का फोटोज पोस्ट करायचे ऑर्कुडला टाकू. एक कम्युनिटी होती दॅट टाइम. कम्युनिटी आता ग्रुप्स आहेत तर कम्युनिटी होती आमची एक 96K मराठा, 96 कोळी मराठा असं सुरू केलं. ते आधीपासून होतं आपल्याला, वेळ आधीपासून होतं ते. तर आम्ही ती कम्युनिटी केली होती. सो आम्ही जायचो, पुस्तकातनं माहिती काढ किल्ल्याची, फोटोज काढ, मग पोस्ट टाक, मग माहिती टाक, देन यू बिकम हिस्ट्री लवर काय असं. ती एक स्टाईल होती. सो गेलो राजगड. आपण तिथं बसून ड्रोन शॉट्स वगैरे काढले. पहिला संजीवनी बुरुजाचा संजीवनी माशीचा पहिला बुरुज. आय सिट देअर. थकलो होतो. पहिला ट्रेक आयुष्यातला. म्हणजे पद्धतशीर एकदम छान लागली होती. माझा आता जसं होतं तसं त्या बेकार आपल्या रोहिडाला जसं झालं ना दोघांचं तसं झालं रोहिडाला तसं सेम. तर मला पण पर्वत एवढं सांगून गेला होता राजगड. सो तिथे गेलो, बसलो आणि 5-10 मिनिटानंतर इट गेट क्लिअर्ड आणि देन आय सॉ संजीवनी. बस पहिला प्रेमात म्हणजे म्हणलं यार हे खतरनाक आहे काहीतरी. आणि ग्रीन अशी एकदम खतरनाक. म्हणजे तिचे उल्लेख पण मी लिहिलं पण बऱ्यापैकी, खूप वेळा लिहिलं त्याच्यावर की अशी म्हणजे लावण्य आहे ते एकदम की फिगर शेप म्हणतो ना आपण दॅट इज दॅट की एकदम नागमोडी वळण आणि हिरवगार असं एकदम हिरवी साडी घातली असं एकदम इमॅजिनेशन त्या काइंड ऑफ मध्ये होतं. मग तसं झालं. म्हटलं बस आता किल्ले बघायचे. म्हटलं आता हे एवढं बांधलंय महाराजांनी. 25 वर्ष राजधानी होती इथं शिवाजी महाराज राहिले. सो दॅट गुजबम्स केम आणि मग म्हटलं आता फिरायचं. वॉज इट लाईक असं अवेकनिंग मोमेंट की असं फायनली असं दिस इज माय पर्पज आणि असं यू कुड रिलेट टू हिस्ट्री आणि यू कुड फील द वाइब्स. तिथं गेल्यावर ऍक्च्युली वाटलं मला की आय बिलॉंग हिअर. मग ते नंतर कॅप्शन मध्ये टाकायला लागलो. पण तिथे गेल्यावर कळलं आय बिलॉंग हिअर. ते जे तो जो प्रकार होता ना म्हणजे तिथे गेल्यावर तिथले फोटोची स्माइलच वेगळी असते तिथे काढलेले. यू नो दॅट. असं म्हणजे it's a very bad way to describe this, but when you do an insane amount of workout आणि that leads to fruition आणि then असं क्लिअरिंग असतं. मन एकदम खूपच छान क्लिअर होऊन जातं आणि यू आर इन इलेटेड स्टेट ऑफ माइंड. तिथे ते तसं होतं. आय डोंट नो हाऊ टू डिस्क्राइब. अरे ऍक्च्युली म्हणजे जे काय बोललं ते कळलं मला. पण ते तसंच काहीतरी. सो हाऊ डिड HMI हॅपन? देन कम्प्युटर जॉब केला. मग प्रपंच आला मार्गावर. मग काम करा. प्रपंच म्हणजे संसार आपलं ते सगळं. मग बॅक टू रुटीन लाईफ आलं, रिअल लाईफ. कारण किल्ल्यावर असतो तेव्हा वी आर डिफरंट पर्सन. पायथ्यावर आलो तेव्हा मावळे असतो आपण राजे. तो पायथ्याला आलो की मग आपण की अरे यार परत बॅक टू जमिनीवर आलो. रिअल फेज मध्ये जमिनीवर आलो. म्हणजे माझं लाईक मोबाईलचे बिल हे चालू होतं. मेसेज यायला सुरुवात होतं. सो मग जॉब केला अॅनिमेशन मध्ये. सो मी अॅनिमेशन केलं 7 वर्ष. आय कॅन से लाईक इन्सेन ग्राफिक डिझायनर आणि इन्सेन अॅनिमेटर. मला ऍक्च्युअली त्याचा फायदा आता होतो. ट्रू युट्यूब इंट्रोज बघायचे. व्हिज्युअल्स मध्ये झालं आणि देन जॉब केला आणि कोर्स तेव्हा ट्रेक चालूच होतं. मग देन आय स्टार्टेड कंपनी सय्यवेडे सुरू केलं. कारण गडवाट संस्था होती माझी. गडवाट मधनं मला कमर्शियल कामं नव्हती करायची. सो गडवाट इज लाईक की जस्ट फॉर युअर सॅटिस्फॅक्शन की झोपताना वाटलं पाहिजे काहीतरी केलं आहे.
सो फॉर नो ज्यांना माहिती नाही ते 2009मध्ये ऑर्कुडवरनं फेसबुकला शिफ्ट झालो. 2010 मध्ये गडवाट नावाची एक फेसबुकला ग्रुप तयार केला मी. गडवाट आम्ही असंच के मार्केट आपलं के मार्केटला आमचा कट्टा असायचा मित्रांचा, जे 4 लोक आम्ही फिरायचो 4-5 जण. आम्ही बसून तयार केलं की काहीतरी करूयात, टी शर्ट्स बनवूयात, आपण एकत्र जातोय फिरायला जातोय त्या टी शर्ट्स बनवूयात, ग्रुपला नाव देऊयात काहीतरी. मग ते नाव दिलं ग्रुपला गडवाट म्हणून आणि तिथनं सुरू झाले हे. त्यानंतर मग सह्यवेडे सुरू केलं कमर्शियल प्रॉपर ट्रेक. सो अंदाजे किती ट्रेक्स झाले असतील? आय डोंट नो सिरियसली. आय स्टॉप काउंटेड ट्रेक्स 2013. अबाउट 100+? 2013 मध्ये 200 केले होते मी. ओके ओके. 2013 मध्ये ट्रेक 200 केले होते. सो माहित नाही. राजगडच आता आपण फोटो सेव्ह करतो ना. मला एक सवय की इयर 2020 जॅन त्यामध्ये फॅमिली काय फिरला हे ते काय फिरला. सो ऑन अन ॲव्हरेज लास्ट इयर पर्यंत 2020 पर्यंत राजगडचे प्रत्येक इयर मध्ये 13 ते 14 फोल्डर आहेत. सो आय बीन टू राजगड 13 to 14 टाइम्स इन अ इयर. ओके ओके. बाकी तर गोष्ट वेगळी. ऑफ कोर्स. सो आय So while doing this, हा सह्यवेडे सुरू केलं आणि देन म्हटलं आता ह्यातच करायचं ना, देन गो फॉर प्रोफेशनलिझम. ओके. सो प्रॉपर सर्टिफाईड कोर्स करायचा होता मला. देन आय वेंट टू HMI साठी हे केलं. इट्स 2015. एक मिनिट टू इंटरप्ट. व्ह्युअर्स, आय अश्युम की तुम्हाला HMI काय आहे माहित नसेल. सो राहुल, सो what is HMI फुल फॉर्म इज HMI? हिमालयन माउंटेनिअरिंग इन्स्टिट्यूट. इट इज द फर्स्ट इन्स्टिट्यूट इन द वर्ल्ड. जगातलं पहिलं तेंजिंग नॉर्गे ह्यांनी सुरू केलं. ही इज द फर्स्ट एव्हरेस्टर. त्यांनी सुरू केलं HMI. दार्जिलिंगमध्ये इन्स्टिट्यूट आहे. तिथं तुम्हाला प्रॉपर ट्रेनिंग मिळते माउंटेनियर व्हायची. बिकॉज आपण जे करतो दॅट इज नॉट माउंटेनिअरिंग. हां, दॅट इज नॉट ट्रेकिंग ऑल्सो. दॅट इज नॉट ट्रेकिंग ऑल्सो. वी जस्ट डू हाईक्स. आपण हाईक करतो, डोंगर चढतो, परत येतो. सो जे इक्विपमेंट स्किल प्रॉपर टेक्निकने जे करतात ते प्रॉपर करतात ते दॅट इज प्रॉपर ट्रेकिंग. सो ते शिकायचं होतं मला. सर्टिफिकेशन करायचं होतं. आणि 2015 मध्ये गव्हर्नमेंटने रूल काढला की दोज हू गाईज आर ऑपरेटिंग बिझनेस इन दिस फील्ड दे शुड बी सर्टिफाईड. सो आम्ही मग सर्टिफिकेशनसाठी त्याची पण खूप छान गोष्ट म्हणजे 2015 वॉज लास्ट 31 मार्च 2015 हा माझा IT कंपनी किंवा IT मधला जॉब मधला हा लास्ट डे होता. त्यानंतर मग मी जॉब सोडून दिला. मी लिव्ह लेटर रेजिग्नेशन लेटर दोन्ही देऊन टाकलं. आहे कारण वेटिंग इतकं होतं नाही मला की आय वेटेड फॉर 6 months. आणि सडनली आय गॉट अ कॉल मिड मार्च मध्ये की यू हॅव बीन सिलेक्टेड फॉर दिस बॅच. यू शुड बी अटेंड टू दिस बॅच आणि हे टायमिंग आणि हे आहे ते. आणि दॅट वॉज 2 weeks लेटर. त्या 2 week मध्ये सुट्ट्या. बरं 28 days कोर्स आहे. दार्जिलिंगला जाणार, ऑब्व्हियसली फिरणार, लगेच थोडी येणार. सो रफ मध्ये 1.5 महिन्याचा प्लॅन झाला. बिकॉज वी आर नॉट दॅट म्हणजे आपला काय एवढं झाड नाही पैशाचं की. सो रेल्वे ये जाण्या येण्यात तेवढे दिवस आणि हे ते सगळं धरून 1.5 महिना. सुट्टी मागितली, सुट्टी नाही दिली, जॉबच सोडून दिला. फील्डच सोडून दिली डायरेक्ट. कारण दॅट टाइम टचवूड सह्यवेडे वॉज व्हेरी गुड. कमर्शियली हेल्प होत होती मला. आणि मग शूट्स वगैरे चालू झाले. सो आय हॅव बीन देअर. HMIच्या काही स्टोरीज. अरे राहुलचा एक आय थिंक 2 खूप फेमस फोटोज आहेत. इट्स लाईक बिफोर अँड आफ्टर. त्याच्या इंस्टाग्रामवर तो टाकेल कधीतरी. डू फॉलो हिम ऑन इंस्टाग्राम @baba_bhatkanti. So tell me about that. की I think that was one of your first किंवा one of your only times doing बर्फ related trekking. येस, स्नो पहिल्यांदा बघितलं रे आयुष्यात. सो गेलो आम्ही आणि दॅट वॉज माय बर्थडे. 3 एप्रिल बर्थडे असतो माझा. आणि 25th म्हणलं आयुष्याची 25वी सुरू करतोय आपण तर काहीतरी झकास करायचं. मग कोर्स म्हणलं जायचं आता HMI. आणि दिस इज द सेम इयर नेपाळ अर्थक्वेक हॅपन. सो आय बीन देअर. म्हणजे तिथं होतो मी 9 भूकंपाचे धक्के खाल्ले त्या रिटर्न जर्नीच्या वेळेस. आमचा जेव्हा कोर्स संपला त्यानंतर वाचलो नशिबाने आम्ही. सो कोर्स दार्जिलिंगला मेन इन्स्टिट्यूट आहे. आणि तुझं मेन बॅटल ग्राउंड ज्याला म्हणू शकतो तू, इट्स इन सिक्कीम, वेस्ट सिक्कीम. आणि हाईट 14,600 फूट. फॉर कम्पॅरिझन वेर इज पुणे?
इन हाईट. हाईट 600 फूट. 600 फूट वर्सेस 14,000 फूट. आणि लेट्स से सिंहगड इज 700 फूट 800 फूट. सिंहगड 1000 फूट मीटर हाईट वाईज. आय डोंट नो, बघायला लागेल त्याची. कळसुबाई इज 4000 फूट. हां, सो 4,000 वर्सेस 14,000. 14,000 ओके 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 कूल. ओके, खूप उंच, खूप. डॅम. ऑक्सिजन लेवलचे इश्यूज. 9,000 फूटला हाय अल्टिट्यूड सुरू होतं. 9,000 फीट. हां, तिथून पुढे ऑक्सिजन लेवल कमी व्हायला ओके सुरू. ओके इट वॉज लाईक की काही नको करू. द टफेस्ट जॉब वॉज शूज घालणं. ओके. एक शूज घालायचा. सो आता त्या कोर्स बद्दल जर सांगायचं झालं, सो ऍडमिशन घेतलं, गेलो तिथे, इन्फॉर्मेशन काढली मित्रांकडनं काय काय नाही ते असं तसं असं. आणि इट्स व्हेरी, आता तू सुटकेस मध्ये जा, सुटकेस घेऊन जा तुझी. दे प्रोव्हाइड यू एव्हरीथिंग. ओके. बॅग, हां, तुला जे जॅकेट्स वगैरे लागतात ते, तुझं हार्नेस, तुझे इक्विपमेंट्स, ते सगळं प्रोव्हाइड करतात ओके तुला. ओके. हा, ते तुला देतात. जाताना तुला परत सबमिट करायचं असतं. बट शूज, क्रॅम्पॉन्स सगळ्यात डेंजर. म्हणजे आय थिंक लाईक द इक्विपमेंट अलोन मस्ट कॉस्ट अ लिटल बिट ऑफ मनी ना. लिटल बिट का बरंच. खूप जास्त. आणि द इन्स्टिट्यूट प्रोव्हाइड ऑल ऑफ दिस इक्विपमेंट इन व्हेरी चीप रेट. म्हणजे मी जेव्हा कोर्स केला, येस. इट वॉज 5,000 समथिंग, 5,100 फॉर 28 days कोर्स. डॅम सन. म्हणजे हे एका subsidy आहे. शूजचं पर डे रेंट असू शकेल आता. आरामात. पण नाही, आताही जास्त नाही, आताही 15,000 असेल. ओके पण ही सबसिडी आहे गव्हर्नमेंटकडे. आपल्याला लोकांना माहिती नाहीये या गोष्टी, त्यामुळे तितकं वेट. ओके. ते वेटिंग. तुझं ते तुझं बघतात. तिथं गेल्यावर तुझी टेस्ट पण होते, मेडिकल टेस्ट होते. ओके. तू सुटेबल आहेस का नाही कोर्स करायला. तुझं हार्ट रेट, तुझं बीपी सगळं चेक करतात. तुला AMS म्हणजे माउंटेनिअरिंग सिकनेस वगैरे होऊ शकतो का नाही, ऑक्सिजनमुळे त्रास होतो, या सगळ्या गोष्टी तिथं ट्रेनिंग होते. आधी दार्जिलिंगला ट्रेनिंग झाली 10 दिवस. ते तुझं डेली रुटीन, तुझं जेवण वगैरे, म्हणजे सगळे 5ला वेकअप कॉल आणि 5ला कॉफी, 6ला ग्राउंडवर यायचं, 6ला एक्सरसाइज चालू, दार्जिलिंग फिरायचं. इट्स अ व्हेरी व्हेरी ब्युटिफुल सिटी. खतरनाक आणि चिल. तुला तर लय आवडेल. थंड जागा एकदम मस्त. म्हणजे नैनिताल सारखं आहे का? एकदम नैनितालपेक्षा भारी. हो, नाही, जाएंगे फिर, जाएंगे. सो माझा एक बॅचमेट होता नैनितालचा, त्याला मराठी शिकवले द्या. Oh, nice. काय झालं की जय भावानी जय शिवाजी. त्याला काय जय भावानी जय शिवाजी. खतरनाक. जाईल तिकडे ना, आपण झेंडे वगैरे सवय आपल्याला आधीपासून. मग तो झाला, ते 10-15 दिवसाचं ते ट्रेनिंग पिरियड झाला. तुला रूम्स असतात, बंकर बेड आणि हॉस्टेल. मी हॉस्टेल लाईफ कधी जगलो नव्हतं, मला जगायची खूप इच्छा होती. सो तिथं राहिलो. आय थिंक टू द अनइनिशिएटेड अगेन, सगळ्यांना म्हणजे हे वाटत असेल की अरे आम्ही खूप असं हे, पण घरी वाढलेले लोक आहे. हो, अरे आई तर आहे, काळजी घेणार, घरी कोणीतरी आहे, खूप जास्त pampering झालेले एकदम लोक फुल आहेत. पॅम्परिंग. म्हणजे रिअल लाईफचा अंदाजच नाही, नाही. आणि नाही. सडनली ते चेंज करू. नाही चेंज नाही करत. सो खूप जास्त पॅम्परिंग झालेलं आहे आणि लोकांना वाटतं की यार यांचं असं हे वेगळं. नाही, तसं काय. माझ्या आयुष्यात पहिल्यांदा हॉस्टेल लाईफ मी तिथे जगलो. सो मित्र झाले ते लोकल काही. आणि बस HMI म्हणजे बऱ्यापैकी 50% पब्लिक हे डिफेन्स मधून येतात कोर्ससाठी. ओके. नॉट जस्ट आर्मी, नेव्ही पण, एअरफोर्स पण, स्पेशल फोर्स पण, NCC कॅडेट्स पण. त्यांना आधी जास्त हे दिलं जातं, काय त्याला म्हणतात, प्रेफरन्स त्यांना जास्त दिला जातो. आणि देन सिव्हिलियन्स. ओके. सो आय बीन देअर. सिलेक्शन असतं आणि असं नाही मुलगा मुलगी काही नसतं तिथं. फक्त राहायला रूम्स वेगळ्या, हॉस्टेल, बाकी सगळं एकत्र. असं मुलींची बॅच वेगळी, मुलं नाही. कोएड बॅच, एकदम अशी कोएड बॅच होती. सो 60 लोकांची बॅच, 6 जणांचा ग्रुप करतात. पण त्याला रोप म्हणतात, बिकॉज यू आर इन माउंटेनिअरिंग ना. सो रोप इज व्हेरी प्रायमरी गोष्ट. सो त्याला रोप म्हणतात. असे 10 रोप. त्या रोपचा एक लीडर असतो. आय हॅव बीन, म्हणजे मी लीडर झालो. त्यांनी का सिलेक्ट केलं आय डोंट नो. हा, मी फुल स्वॅग मध्ये राहायचो. मराठी टी शर्ट, सगळे शिवाजी महाराजांचे टी शर्ट घेऊन गेलो होतो. खतरनाक. रोज एक नवीन टी शर्ट मराठी. रोज एक मराठी टी शर्ट. ग्राफिक्स झाले खतरनाक. म्हणजे आता तरी कमी केलं मी. आता आधी एकदम रायगड टी शर्ट घेऊन गेलो होतो खास रायगडासाठी. जेव्हा मी कॉन्कर केला तेव्हा तो घातला होता की रायगड आमचं मेन प्रेम रायगडच, मनात पूजन रायगड असलं. तर ते घेऊन गेला, असं थांबलो मी फुल ऍटिट्यूड. तो असतो तो NC, ते आर्मी वाले रे. तुझे जे टीचर असतात ते आर्मी वाले सगळे, ते किती सगळं स्ट्रिक्ट एकदम. तो थांबलो, आ गया खडे राव.
आणि माझ्या मागं लोक मग मला कळलं आईला रोप लिडर केला म्हटलं मला रोप लाईनचा लिडर केला असतं म्हटलं वा वा. नाहीतर काय करतात एनसीसी कॅडेट आर्मीवाले त्यांना रोप लिडर करतात, त्यांना ते धबधबा माहिती असतं ना कसं द्यायचं. नंतर मला विचारलं तुम का जाओ म्हणलं इधर इधर पोस्ट काय तुम्हाला, काय पोस्ट सांगणार म्हणलं. मी सांगतोय सर मैंने ॲनिमेशन किया. मी काय सांगणार त्याला, नाही नाही पोस्ट नहीं एनसीसी से नहीं फिर किधर से आर्मी से, तो आगे क्यों है सर आपने बोला इसके लिए. आता हवं तर पण येणार नाही करून टाकला. सो बॅक अगेन आफ्टर टेक्निकल इश्यूज. HMI लेट्स से इफ यू वॉन्ट टेक असं 3 लाईफ लेसन्स जे HMI शिकवले, what would you call them? सगळ्यात पहिलं नेव्हर अंडर एस्टिमेट युअर हेल्थ. ओके. नेव्हर अंडर एस्टिमेट युअर सेल्फ आणि नेव्हर अंडर एस्टिमेट नेचर. संपलं. लाईक एनी असं व्हॉट वर टीचिंग मोमेंट्स की ओके हेल्थ किंवा नेचर लाईक असं व्हॉट शोड यू की ओके असं हे झालं. एक आहे की एक छोटीशी टेकडी होती रे बेस कॅम्पच्या मागं, ती टेकडी चढून आम्हाला ग्लेशियर. राहुल जेव्हा छोटीशी टेकडी म्हणतो तेव्हा ते सिंहगड लेवल असते. ती मला लिटरली पर्वत एवढी वाटली होती आम्हाला सगळ्यांना. म्हणजे ती हू गाईज आय हॅव बीन टू HMI दे नो दॅट टेकडी व्हेरी वेल. भलेही बेसिक असो ॲडव्हान्स कोर्स असो तर त्यांना ती माहिती आहे. यू आर ऑलरेडी ॲट 14,600 फीट, तिथं बेस कॅम्प आहे आणि इट्स द ब्युटिफुल प्लेस आय हॅव बीन टू. कारण मी तेव्हा जिथं गेलो फर्स्ट डे वॉज त्या जागेला चौरीखांग म्हणतात इन नेपाळी लँग्वेज. चौरीखांग मीन्स ग्रेजिंग प्लेस ऑफ याक्स. ओके. तर गेलो तर इट वॉज ग्रीन असं एकदम रेग्युलर नॉर्मल होतं. 2 दिवसानंतर स्नोफॉल सुरू झाला आणि आय वॉज लाईक हो बर्फगिरी आहे. पुण्यातला माणूस पहिल्यांदा बर्फ बघितला आयुष्यात. अजून एक माझं सांगू तुला, बिफोर दॅट ट्रेक आय हॅव नेव्हर बीन टू हिमालय. ओके. दॅट वॉज माय लॉंगेस्ट जर्नी. ओके. हिमालय पहिल्यांदा बघितलं. बर्फ म्हणजे मी बर्फ एक टेकडी 3 दिवस लागतात बेस कॅम्पला जायला. दुसऱ्या दिवशीची एक टेकडी क्रॉस केल्यावर बर्फ सुरू झाला. मी हातात घेतला बर्फ. अरे बर्फ असं माझ्यासाठी सुद्धा पुण्यातल्या माणसाला बर्फ हा फ्रीझर मध्ये असतो. हा. आणि अजून आय डोंट थिंक कुठे असतो. नाही तो बर्फ बघितला. सो स्नोफॉल सुरू झाला आणि सेम नैनितालचा तो मित्र तो काय यार स्नोफॉल सुरू हो गया ते सेम. मला नंतर कळलं की सेम पावसासारखं आहे की पहिल्यांदा भारी वाटतं नंतर नुसती चिकचिक. सो तसं झालं त्या स्नोमध्ये. आणि स्नो वॉज 1 फूट तुझं सगळीकडे स्नो. तुला चालायचं तर 1 फुटात पाय टाकला की झुप खाली आणि ती टेकडी चढायची. भाई आमच्यात असंच पहिल्या दिवशी 15 मिनिटं चढू आणि मग 1 तास 1.5 तास 2 तास लागत होते टेकडी चढायला. सो वॉज दिस बिकॉज की अंडरएस्टिमेट झालं नेचर? नाही, आपल्याला लो ऑक्सिजनची सवय नसते. आपल्याला लो ऑक्सिजनची सवय नसते आणि नेचरला अंडर एस्टिमेट केलंच आपण तिथं ऍक्च्युली की टेकडी आहे जाऊ दे ना. टेकडी बरोबर होती ती तिच्या जागी. ती आपल्या इथं असती तर ती 15 मिनिटातच चढलो असतो. पण तिथलं ऑक्सिजन आणि आपलं ऑक्सिजन इज अ डिफरंट थिंग. म्हणजे मला नंतर रिअलाइज झालं की आपण त्या जागेत आहे जिथं शूज घातलं तरी आपल्याला 10 मिनिटं शांत बसायला लागते. ओके. सो तितकं कमी ऑक्सिजन. म्हणजे कधी कधी रात्री जाग यायची रे. ओके. असं की कोणीतरी प्लॅस्टिक रॅप केलं का ऑक्सिजन नव्हती. ऑक्सिजनची कमी होती. एवढं टेन्शन यायचं. सो अदर दॅन लेट्स से लाईक रिअल लाईफ थिंग्स म्हणजे ओके तुम्हाला दम लागतो आणि यू हॅव टू केअर अबाउट युअर बॉडी. पण असं ओव्हरऑल लाईफ लेसन्स माझ्यासाठी कसं होतं की असं कुठलाही लॉंग टर्म ट्रेक केला किंवा असं हे म्हणायला खूप चिझी असेल किंवा असं ऐकायला खूप चिझी वाटतं पण असं यू कम आउट अ डिफरंट पर्सन. सो यू कम आउट ॲज अ डिफरंट मॅन. तो हाऊ डिड दॅट चेंज यू ॲज अ पर्सन इट सेल्फ? आय बिकम व्हेरी काम. ओके. मी खूप जास्त अग्रेसिव्ह होतो ऑनेस्टली. म्हणजे माझी चिडचिड आहे. राहुल आत्ता जो तुम्हाला दिसतोय चष्मा वगैरे घातलेला एकदम शांत तो तसाही जास्ती अग्रेसिव्ह आहे आता. सो इमॅजिन. ओके. सो खूप जास्त शांत झालो आणि कॉर्डिनेशन खूप चांगलं जमायला लागलं मला. बिकॉज ऑफ दॅट काय म्हणतात मला ऑपॉर्च्युनिटी मिळाली की रोप लिडर व्हायचे. लोक सांभाळायचे 6 लोक उरलेली 5 लोक सांभाळायची आणि फ्रॉम अनदर स्टेट फ्रॉम डिफरंट स्टेट्स. इट्स काइंड ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी गिव्हन ऑन यू. सो मग ते खूप भारी लाईफ लेसन मिळालं
की आणि मला एक तो पॉईंट कळाला मला की आय कॅन मर्ज इन एनीवन विथ एनीवन, मर्ज विथ एनीवन, की कोणासोबतही मी लवकर मर्जअप होऊ शकतो. असं डझंट मॅटर की तो ह्याच क्रायटेरियामधला माणूस पाहिजे, है ना. सगळ्यांचं तिथं कॉमन ट्रेक होतं, पण भरपूर हॉबीज वेगवेगळ्या होत्या. काही एनसीसी कॅडेट होते, काही नेव्हल कॅडेट्स होते, सेलिंग वगैरे करत होते. सो प्रत्येकाचं लाईफ वेगळं. काही मिझोराम तिकडनं आले होते, दे गाईज डिडंट नो एनी टेक्निकल पार्ट. मोबाईल बघितलं की ते बोलले टेक्नॉलॉजी नाही, काही नाही, बट दे आर व्हेरी गुड इन शेप, फिजिक्स, हेल्थ, त्या वाईज असे मित्र बनायला. सो लाईफ लेसन वॉज की नेवर अंडर एस्टिमेट नेचर, कारण मी अर्थक्वेक मधून आलो होतो. झेड पुली सी पुली नावाचा एक प्रकार असतो की व्हॅलीमध्ये कोणीतरी पडले, ऍक्सिडेंट झालंय. सी ट्रेकिंग इज, तिथं मेन काय शिकवलं गेलं, तिथे सांगितलं की आतापर्यंत तुम्ही जे समजत होतात माउंटेनियर आहात ते तुम्ही आता सगळं विसरून जायचं. काय करायचंय हे सगळ्यांना माहिती आहे. किल्ला चढायचा आहे, ट्रेक करायचा आहे, हाईक करायचं आहे. काय करायचं नाहीये ज्याने ऍक्सिडेंट वाचतील, ऍक्सिडेंट होणार नाही, ते तिथे शिकवलं. आणि ऍक्सिडेंट झाल्यावर कसं त्याला सेफ्टी बेसिकली काय करू नये हे शिकवलं त्यांनी. काय करायचं हे प्रत्येकाला माहिती असतं, काय करू नये ते शिकवलं. सो ते चालू होतं, सुरू होतं आणि व्हॅलीमध्ये होतं आम्ही. आणि झेड पुली इज लाईक की झेड पुली, ओके, कॉन्शियस पुली आणि झेडचं समथिंग आहे झेड असं. तर ते जे तू लावतोस ना, सेटअप लावतो त्याच्यावर नाही ते. सो कॉन्शियस असेल तर आणि अनकॉन्शियस असेल तर झेड पुली लावून त्याला बाहेर काढता येतो. पडलाय, क्रेवास असतो, बर्फात क्रॅक पडतो, क्रेवास असतो, तो लटकला असतो. सो रोपिंग नावाचा एक प्रकार असतो की तू बर्फात चालताना तू बघितलं असेल, आपण मूवीज वगैरे पण बघतो, एक रोप लावलाय, त्याला थोड्या डिस्टन्सनी दुसरा एक त्याच रोपला दुसरा आहे, त्याचं का हा पडला तर हे दोघ जण त्याला वाचू शकतील. ओके, अचानक ऍक्सिडेंट. ती कुठली मूवी? आय थिंक डे आफ्टर टुमॉरो खूप आहे, एव्हरेस्ट वर पण आहे, खूप साऱ्या मूवी. तुला आय थिंक म्हणजे दिस इज अ गुड रेफरन्स फॉर पब्लिक. मध्ये न्यूज मध्ये बरेच आलेलं की लोणावळामध्ये देयर वॉज लाईक अ लॉट ऑफ रेस्क्यूज हॅपनिंग. माझे खूप चांगले मित्र आहेत शिवदुर्ग वगैरे, लोणावळा मध्ये जे करतात ते. सो त्यात हे टेक्निकल एक्सपर्टीज लागतात, त्यात वेगवेगळे. आपल्या इथं सह्याद्री इज अ डिफरंट बॉलगेम. हा, तसं म्हणू शकतो की आपला प्लॅटू वेगळा आहे, आपली गोष्टच वेगळी आहे सह्याद्रीची. हिमालय आणि सह्याद्री यू कॅन कम्पेअर इन बोथ साईड. सो तसं आहे, तर तसं होतं. सो ते सुरू असताना, टेक्निक सुरू असताना रोपिंगमध्ये होते. आय वॉज द लीड, त्यामुळे मी पुढं, द स्ट्रॉंगेस्ट पर्सन इज पुढं, अजून एक स्ट्रॉंगेस्ट पर्सन सगळ्यात मागं, वीक पर्सन मध्ये, जे काही तुमचं असेल तसं केलं होतं. त्यांनी अचानक गाडी शिफ्ट केली, स्ट्रॉंगेस्ट पर्सन तो जो होता तो लास्ट झाला, मी फर्स्ट झालो, मी पुढे गेलो. असं म्हणजे सरांनी सांगितलं, ते एकदम तुम्हाला सरप्राईज देतात की काय होणार आहे, आता असं जा, आता असं जा. तुम्ही ठरवून ऍक्सिडेंट करू नाही शकत ना बेसिकली. आम्ही प्लॅन केलं होतं, हा, बॅड सिच्युएशन मध्ये टाकतात ते तुला प्रॉपर. आणि मग दुसरा माझ्या मागे जो होता 2 नंबरचा होता, त्याला दिलं ढकलून क्रेवास मध्ये खाली सरांनी की ही सिच्युएशन आहे, तो पडलाय, घसरलाय, तो क्रेवास मध्ये लटकतोय. आता आम्ही लगेच अँकर केलं स्वतःला. आता मी त्याच्या पुढे होतो, मी फर्स्ट होतो ना. सो मला काय करायचं होतं, मला त्याचा अँकर काढून त्याला सेफ करायचं. मग मी खाली उतरणार, मी त्याला रोप वगैरे लावणार, मी त्याला वर ढकलणार, मग आम्ही त्याला बाहेर काढायला. असा प्रकार चालला आता. सो मी एक पाय इथं ठेवला, एक पाय इथं ठेवला, क्रेवास मध्ये तो लटकतोय खाली, मला दिसतोय तो 10 फुटावर लटकतोय. आणि बाकीच्या तिघांनी मला होल्ड केलं आणि अर्थक्वेक आला. फर्स्टली आय थॉट की मला चक्कर आली, कारण भूकंप आपण कधीच बघितला नव्हता आयुष्यात. सो आय थॉट की मला चक्कर आली का काय, आणि मी हालायला लागलो. आणि इट वॉज हार्डली 10 to 14 सेकंड. आणि तो पेंडुलम सारखा दिसत होता ना मला, धाड 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 असं. बाहेर काढलं, सर म्हणे अर्थक्वेक आ गया, चलो कॅन्सल. त्याला बाहेर काढलं. तो अबे साले समजता का तेरे को, कितना मैं अंदर ऐसे हो रहा था, वैसे हो रहा था, ये वो. मी त्याला म्हटलं, भाई अर्थक्वेक आ गया, भागो. अरे आम्ही त्या व्हॅलीत होतो, आम्हाला तिथनं व्हॅलीला टॉपवर गेलं. ॲव्हलांच हा जो प्रकार असतो ना, त्याचा आवाज आणि ते बघणं किंवा नाही का, ते आवाज यू कांट इमॅजिन. म्हणजे तू शगुन चौकात, तुला शगुन चौकात इकडनं ढोल, इकडनं ढोल, इकडनं ढोल, इकडनं ढोल, आणि तुला मध्ये बसवलाय तासा बिसा, डायरेक्ट डुब डुब. आणि ॲव्हलांच आला, ती अख्खी व्हॅली. हा रेफरन्स मे बी जर कोणाला कळला नसेल तर शगुन चौकात गणपतीची मिरवणूक सुरू होते. आणि तिथे पहिलं पथक कुठलं प्ले होतं बरं, रमणबाग प्ले होतं. आणि
ऑफकोर्स बेस्ट इन द गेम. आणि तुम्ही तिथे लाईक इफ यू आर इंटरेस्टेड डू गो लाईव्ह देअर आणि ट्राय अँड सी दॅट. बेसिकली द पर्क्युशन आणि द बीट्स जे ड्रम वाजवतात किंवा जे ढोल वाजवतात यू फील इट हिअर इन युअर डायफ्रॅम आणि इन युअर बॉडी आणि ते इतकं हादरतं. सो ही इज लाईक ओके दॅट लेवल ऑफ हे होतं. सो कमिंग टू दॅट. येस, अर्थक्वेक आला आणि ॲव्हलांच आला. ॲव्हलांच पहिल्यांदा बघितलं पण नाही, आवाज आला ना, ती व्हॅली अख्खी गॉन. ओके. आम्ही जिथं होतो ती व्हॅली अख्खी. आणि तुम्ही पळले ते आम्ही वर आलो होतो Okay, ते okay. की सरांचं ते माइंड होतं एकदम फास्ट मध्ये त्यांनी घेऊन गेलो होतं. आय विल शो यू दॅट प्लेस इफ पॉसिबल. नंतर वी कॅन ॲड इन द. हां, नंतर काय नाही. सो आफ्टर HMI असं यू केम बॅक आणि डिड सह्यावेडे अगेन. हां, सगळीकडे सुरूच होतं ना. Okay. बिकॉज मी आणि विनय दोघंही गेलो होतो आम्ही. वी हॅव बीन बोथ टू देअर. दिस इफ यू कॅन सी. थांब मी फोकस करतो. येस, दिस इज द प्लेस. लवली लवली. खूप खूप भारी, खूप भारी. परत एकदा स्वतःचं शाउट आउट, माझ्या इंस्टाग्रामला जाऊन बघा. हो 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 ऑफकोर्स. लेडीज जेंटलमॅन काही करायच्या आधी प्लीज हा व्हिडिओ बंद करा, बळू राहुल इंस्टाग्राम आणि लाईक शेअर. युट्यूब चॅनल पण आहे, ते पण बघा. सो मग बॅक टू कोर्स वगैरे केला आणि मग बॅक टू पुणे आणि मग आपली रेग्युलर लाईफ म्हणजे जी ॲडव्हेंचरवाली आहे ती चालूच होती आपली. येस. सो लाईक ट्रेकिंग आणि ह्या सगळ्या प्रिन्सिपल्स coupled with a deep sense of history. So how did history and all of these things like push you towards हे तू जे म्हणलास की why did trekking start की मी आधी हे पुस्तक वाचलं आणि then it led to. So how could you couple? मे बी काय त्याला म्हणतात की तुला जी गोष्ट आवडते आणि ती तू गोष्ट करत असाल ना, सो यू गिव्ह युअर 200, 300, 1000%, नॉट जस्ट 100%. सेम माझ्यासोबत होतं की वेन एव्हर मला लोकांना किल्ले फिरवायला आवडतात, मला हिस्ट्री दाखवायला आवडतं. तुला माहिती आहे की मला आवडतं की हे ऐक, हे मला माहिती आहे, हे तू ऐकायला पाहिजे. की संजीवनीला गेलो की बघ हे बघ असं आहे, पॅशन ते येतं आतमधनं येतं, ते असं ठरवून नाही येत. सो ते आवडतं. त्यामुळे मग अजून जास्त मला सह्यावेडेकडं किंवा ट्रेक किंवा लोकांना किल्ले फिरवणं हे जास्त आवडतं त्या गोष्टीमुळे. आणि त्यातनं मग हे गोष्ट बघत गेलो. आता ही इतिहासात ना ते दोघंही पॅरलल आहेत, एकमेकांना ते सपोर्ट करतात. माझं हिस्ट्रीचं लव्ह आणि नंतर ॲडव्हेंचर फील्डमधलं लव्ह. कारण प्रेम इतिहासावर आलं त्यामुळे किल्ल्यांवर गेलो. किल्ल्यांमधनं अजून जास्त किल्ले फिरण्याची हौस आली. ते करत असताना मग स्वतःचं काहीतरी की लोकांना सह्यावेडे म्हणजे नाव ठेवताना पण मी तेच ठेवलं. सह्यावेडे म्हणजे सह्याद्रीचे मॅडनेस, सह्याद्रीबद्दल असलेलं मॅडनेस. तर ते केलं, ते सुरुवात केली. आणि पॅरलल साईडला मग HMIला जायला मिळालं, हिमालयांचं ट्रेक बघितलं, हिमालयाची आवड झाली. त्यातून मला फिरण्याची सगळ्यात जास्त आवड झाली. त्यामुळं मग ते युजर नेम पण तसं ठेवलं, मग भटकंती. सो वाईल डुईंग ऑल ऑफ दिस आय थिंक तू खूप ट्रॅव्हल केलंयस. इथे जा तिथे जा, डू ऑल ऑफ दीज थिंग्स. हाऊ डिड फोटोग्राफी स्टार्ट किंवा वाय डिड फोटोग्राफी स्टार्ट? फोटोग्राफी स्टार्टेड बिकॉज जस्ट फॉर प्रोफाईल फोटो. म्हणजे चांगला डीपी बस म्हणजे ट्रेक पण त्यासाठीच करायचो आधी की ट्रेक किल्ल्याला गेलं ना की मग मस्त फोटो येतात. यू कॅन्ट इमॅजिन लेदर जॅकेट घालून मी ट्रेक केले, फक्त वर जाऊन फोटो चांगला मागचं ब्लर डेप्थ आली. तेव्हा गोल्डन लाईट तेवढा एकाच काय नाही, तेव्हा सगळं फिल्टर टाप. सो त्यानंतर मग फोटोग्राफीची आवड आली. मग आय स्टार्टेड कॅप्चरिंग. मला आजही लँडस्केप खूप जास्त आवडतात, त्यातल्या त्यात किल्ले. म्हणजे इट्स माय पॅशन, येस फर्स्ट लव्ह. आणि भलेही मी अपलोड करतो तरी पण मी माझ्या आजतागायत सेकंड बेस्ट फोटोज अपलोड केलेले आहेत. माय फर्स्ट बेस्ट इज जस्ट फॉर मी. ते अजूनही माझ्याकडे, मी कधीच सोशल मीडियाला नाही टाकले आजतागायत. ते जे सेकंड बेस्ट आहे, थर्ड बेस्ट आहे ते टाकले. कधी इन फ्युचर कधी जर स्वतःचं एक्झिबिशन करायचं ठरलं तर मग मी ते फोटो बाहेर काढणार की द बेस्ट फोटोग्राफ्स ऑफ राजगड, रायगड. ते अजून आहे. गाईज राईट इन द कॉमेंट सेक्शन इफ यू वॉन्ट टू सी अ बाबा भटकंती एक्झिबिशन. येस प्लीज. सो while doing photography, how did wedding start? Or like generally लोक फोटोग्राफी करतात थिंकिंग की मी मोठा वाईल्ड लाईफ फोटोग्राफर होणार आहे और मी हे करणार आहे और मी ते करणार आहे. सो हाऊ डिड वेडिंग स्टार्ट? सो सह्यावेडे सुरू होतं आणि
सी विकेंडलाच काम असायचं, येस कारण ट्रेक्स ॲडव्हेंचर म्हटलं की विकेंडमध्येच काम करायचो आम्ही, येस वीकडे मध्ये कधी घ्यायचो नाही Yes. जास्त कामं, कारण नाहीच लोकांना तेवढा वेळ नसायचा. कॉर्पोरेट्स वगैरे जरी असले ना तरी ते मुद्दामून विकेंडलाच घ्यायचे, हो. कारण त्यांना त्यांचं ते रुटीन वीकडेवाला टाइम असतो तो शेड्यूल हे नाही करायचं. कारण आम्ही कॉर्पोरेट करायचो, जिम्स वगैरे सगळं करायचो आपण. त्यानंतर वेळ उरायला लागला, फोटोग्राफी थोडी इम्प्रोवाइज करायला लागलो, वाटायला लागलं, लोक म्हणायला लागले की चांगला काढतो. अच्छा ओके म्हणलं ठीक आहे, मग वाय यू डोंट डू कमर्शियल शूट्स, म्हणलं यार नको. सो माझ्या एका मैत्रिणीचं वेडिंग होतं आणि जास्त तिच्या पेमेंटचा इश्यू असतो प्रत्येकाला, पैसे तसं. ती म्हणली आपल्याकडे काय बजेट नाही, मला काय मोठं करायचं नाही, तू एक काम कर, तुझा कॅमेरा घेऊन ये, तुला काढायचं तर काढ, चांगले मला फोटोज काढून दे. आणि मी दिले तिला, फोटोज काढले, एडिट केले, आवडलं मला ते, एक इमोशन्स आवडले, कॅप्चर करणं आवडलं. मी माझी स्टाईल त्याला ॲड केली थोडी, यु नो, की माझं लँडस्केप म्हण किंवा आउटडोर म्हण ते. मग ते आवडत गेलं मला आणि मग तिला दिलं. तिला दोघं तिघांनी विचारलं कोण आहे, त्याला सांग माझं करणार का शूट. सो वाय नॉट, इफ यू आर डुईंग गुड देन डोंट डू इट फॉर फ्री. ट्रू ट्रू ऑफकोर्स. सो म्हटलं की जोकर बाबा बोललेत ते आपण ते एक्सेप्ट केलं. येस. जेव्हा लाईक टू ऑल द पीपल हू माइट नॉट नो दिस, जेव्हा लाईक अ फोटोग्राफर डिसाइड्स टू डू फोटोग्राफी, त्या लाईफमध्ये ओव्हरऑल खूप आय थिंक अडथळे येतात आणि यू हॅव ऑल ऑफ दीज पॅशन्स, बट जनरली मे बी राहुलला हे नंतर कळलं असेल किंवा त्या टाईमला कळलं असेल, वेडिंग्स पे द बिल्स. वेडिंग्सनी लाईक तुमचा बेस इन्कम सगळा रन होतो ऍक्च्युली. म्हणजे ब्रेड बटर बेसिकली सोय होत गेली, ब्रेड बटरची सोय होत गेली. सो मग नंतर मी अजून जास्त फोकसली मग सय्यवडेकडे बघायला लागलो, अजून जास्त वेगवेगळ्या गोष्टी करायला लागल्या. सेम टाइम सय्यवडेतनं पण इन्कम थोडं सुरू झालं. सो मला इथं पण, कारण फोटोग्राफी इज अ व्हेरी एक्सपेन्सिव्ह हॉबी, व्हेरी व्हेरी एक्सपेन्सिव्ह हॉबी. लोकांना ते फक्त वाटतं काय कॅमेरा, तरी बाई दादा कॅमेरा घेताना जीव जातो इथं. हा. सो मग ते वेडिंग करत गेलो आणि देन आय स्टार्टेड मेस्मरायझर, की काहीतरी वेगळं करावं. सो म्हणून मेस्मरायझर टाकलं. मी आजही फोटोग्राफर ॲट मेस्मरायझर नाही लिहिलं, मी आजही म्हणजे माझ्या बायोमध्ये पण लिहिताना मॅजिशियन ॲट मेस्मरायझर. मी आजही स्वतःला, मला फोटो नाही, फोटोग्राफर म्हणून मी नाही म्हणून घेत स्वतःला. काहीतरी करायचं, जादू करायचं, मग वेगळं करायचं. मग असं गुड लकच्या बाहेर फोटो काढायचे, एकदम कपल शूट करायचं, किंवा शनिवार वाड्याच्या बाहेर एकदम वेगळं काहीतरी करायचं. सो लेडीज जेंटलमॅन, अगेन इंस्टाग्राममध्ये राहुलचं, सॉरी डिस्क्रिप्शनमध्ये राहुलचं इंस्टाग्राम आहे, वेअर यू कॅन लुक ॲट हिज वेडिंग पिक्चर्स अँड यू नो थिंक ऑफ ऑल ऑफ दीज थिंग्स. सो राहुल, एनी असं एंडिंग रिमार्क्स? आय थिंक वी गॉन more than 1 hour. 1 hour 20 minutes. That's a first. The first podcast. आमचा एम होता की अरे 40 मिनिटं झेपेल का. So ladies and gentlemen, thank you so much for staying till the end. Rahul, thank you for coming in. And Rahul, I appreciate you spending the time. You doing all of these things. And any final remarks, whatever you want to plug? काय नाही, ब्लॉग बघा. आपण खूप ट्रेक करायचे, वीकडेज विथ विमान चालू करा लवकर, एवढंच म्हणायचं आहे मला फक्त, बस बाकी काही नाही. मी राहुलच्या वरचा प्लग करतो. राहुल इज अन एक्सलंट वेडिंग फोटोग्राफर. राहुल इज अ रिली गुड प्री वेडिंग फोटोग्राफर. सो एनी फंक्शन्स, एनीथिंग यू हॅव, make sure you go to Rahul's Instagram, just DM him, or there is Demesmerizer's a page that also you can try. So do go through all of his social media. Thank you everybody for listening in. Do write in the comments की हे 1 तास 20 मिनिटं ऑब्व्हियसली खूप जास्ती आहे, बट इफ समवन स्टेड टिल दी एंड, लाईक 1-2 लोक जरी शेवटपर्यंत थांबले तरी आय एम लाईक एक कोणीतरी असेल तर प्लीज. येस. सो प्लीज राईट इन द कॉमेंट्स इफ यू हॅव एनी सजेशन्स. पुढचे गेस्ट्स कुठले आपण असे इन्क्लूड करू शकतो. आय हॅव ट्राईड इट टू फिल द वीक दिस वीक. सो 7 तरी पॉडकास्ट येणार आहेत हे माहिती आहे. त्याच्यानंतरचा माझा एन्थू विल रिमेन ऑन द कॉमेंट सेक्शन अँड द व्ह्यूज. सो लेडीज अँड जेंटलमन, थँक्यू राहुल अगेन फॉर कमिंग इन. आणि बाय बाय. लाईक शेअर सबस्क्राईब.